नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी मध्ये मी जितेंद्र अमृतकर तुमचं स्वागत करतो। गेल्या काही दिवसांपासून ज्या टेस्ट सिरीज आपण राबवतोय राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची, त्याच्यातल्या तिसऱ्या टेस्ट पेपरचे आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे 50 प्रश्न आणि डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न आज डिस्कस करणार आहोत। यामध्ये एक इंग्लिशचा पॅसेज पण आपण डिस्कस करतोय। आता सीसॅट क्वालिफाईंग झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तरी पण आपल्याला त्याला हलक्यात न घेता किमान तेवढे कमीत कमी मार्क्स आपल्याला क्वालिफाय करायचे, त्या अनुषंगाने तितक्याच तळमळीने आणि तितक्या ताकदीने आपल्याला हा पेपर सामोरा जायचा आहे। ठीक आहे, आपण सुरुवात करूया। आता पहिल्या पॅसेज पासून बघा। जर पहिला पॅसेज जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की लाखो प्रकाश वर्ष दूर असलेल्या दीर्घिका, दीर्घिकाला इंग्लिश मध्ये गॅलेक्सी असं म्हटलंय, तर त्या आपण दुर्बिणीच्या मदतीने शोधू शकतो। पण सगळ्यात दीर्घिका शोधण्यास सोप्या असतात असे नाही, असे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचे। सोप्या असतात असे नाही, म्हणजे काही काही कठीण पण असतात। आणि विशेष करून अलीकडे शोधण्यात आलेल्या EGS 77 किंवा 77 सारख्या दीर्घिका शोधण्यास कठीण आहे वगैरे वगैरे असा साधारणपणे असलेला आपल्याला पॅसेज दिसतोय। याच्यामध्ये आपण पहिल्या प्रश्नाकडे वळू बघा। EGS 77 सारख्या दीर्घिका शोधायला का कठीण आहे बघा। तर त्या ओळी वाचल्याना त्याच्या पुढची ओळ होती, चौथी ओळ बघा वरून, या दीर्घिका शोधण्याची अवघड कामगिरी, त्याच्या पण वरती बघा, या शोधण्याला कठीण आहे वरून तिसऱ्या ओळीत बघा, कारण त्यांच्यापासून निघालेला प्रकाश निर्भेदपणे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे अवघड होऊन जातात त्याच्यामुळे। तर साधारणपणे असेच तुम्हाला पर्याय निवडायचे। तर बघा, का शोधायला अवघड आहे, तर पहिला पर्याय दिला, यांच्यापासून निघणारा प्रकाश हा हायड्रोजनच्या धुक्याने अडलेला असतो। ठीक आहे, आता हे विधान बरोबर आहे। बी विधान जे आता वाचलं आपण, यांच्यापासून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत निर्भेदपणे पोहोचू शकत नाही, तर बरोबर हे दोन्ही विधान बरोबर आहे। तर पहिल्या उतार्यात, पहिला उतारा म्हणण्याच्या ऐवजी आपण पहिला परिच्छेद म्हणू। तर पहिल्या परिच्छेदामध्ये जो पहिला पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये याविषयी स्पष्टपणे दिलाय। तर एक ओळ जी मी वाचली आहे ती तुम्हाला आता लक्षात आली की तो निर्भेदपणे प्रकाश पोहोचू शकत नाहीये, आणि हायड्रोजन चे जे धुके आहे, तर तो एक वरून पहिल्या पॅरेग्राफ मध्ये खालून चौथी ओळ बघा, EGS 77 सारख्या दीर्घिका शोधण्याचं काम अवघड आहे। तर का? त्याचे कारण त्यांच्यापासून निघणारा प्रकाश हा हायड्रोजनच्या धुक्याने अडलेला असतो। म्हणजे दोन्ही पर्याय आपल्याला घ्यायला लागतील, म्हणून पर्याय 1 आणि पर्याय 2 हे दोन्ही बरोबर आहे। दोन्ही बरोबर आहेत ना, मग दोन्ही बरोबर असलेला पर्याय काय घ्यायला लागेल आपल्याला? पर्याय 1 नाही, दोन्ही विधानं बरोबर आहेत। आपल्याला पर्याय क्रमांक दोन्ही बरोबर असलेला पर्याय म्हणजे 3 नंबरचा घ्यायला लागेल ना। इथे आपण काय करू, 3 नंबर करू। दोन्ही विधानं बरोबर आहेत कारण, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3 घेऊ, दोन्ही बरोबर। ठीक आहे, चला पुढच्या सेक्शनला बघा। आता पुढचा प्रश्न या ठिकाणी काय सांगतो की EGS 77 दीर्घिका, ज्याला गॅलेक्सी म्हटलंय, तारका समूह म्हटलंय, तर या समूहाविषयी विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा। तर EGS 77 दीर्घिका समूह शोधण्यात विठ्ठल तिळवी यांचा मोठा वाटा होता। हे विधान 100% बरोबर आहे, कारण की पॅसेज मध्ये दिलंय बघा, EGS 77 दीर्घिका समूह शोधण्यासाठी एकूण 4 वर्ष लागली आहे, आणि या दीर्घिका समूहातून 13 अब्ज प्रकाश वर्ष दूर आहे आपल्या पृथ्वीपासून। आणि त्याचप्रमाणे या दीर्घिकांमुळे विश्वाच्या बाल्यावस्था अभ्यासण्याची संधी मिळणार आहे, एवढ्या गोष्टी लिहिल्या आहे। तर पहिलं विधान हे बरोबर आहे। पुढे EGS 77 दीर्घिका समूह शोधण्यासाठी 13 वर्ष लागली, पण ऍक्च्युली 13 अब्ज प्रकाश वर्ष दूर आहे आणि वर्ष लागली आहे 4, म्हणून बी चुकीचं आहे। पुढे EGS 77 दीर्घिका समूह 4 अब्ज प्रकाश वर्ष दूर आहे, ऍक्च्युली 13 अब्ज दूर आहे, म्हणून सी पण गलत आलं। आकड्यांचा एक थोडासा खेळ करण्याचा प्रयत्न केला। विश्वाच्या प्रगत अवस्थेच्या संधी, पण पॅसेज मध्ये प्रगत अवस्था नाही तर बाल्यावस्था आहे, हे त्याच्या उलट झालं, म्हणून मग आपल्याला जे आहे तर डी विधान पण गलत आहे। फक्त ए विधान बरोबर असलेला पर्याय म्हणजे 1 नंबरचा पर्याय, फक्त ए बरोबर, हे या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर
हे 1 नंबरचं बरोबर ठरत आहे. ठीक आहे. नेक्स्ट, GS77 दीर्घिकांच्या शोधामुळे आपल्याला कोणती गोष्ट साध्य होणार आहे, शक्य होणार आहे? एक, विश्वाची बाल्यावस्था. आता पाहिलं आपण तर ए नंबरचं विधान बरोबर आहे, कारण बाल्यावस्था आपल्याला त्याला कळणार आहे सुरुवात कशी झाली. पुढे, विश्वाच्या उत्पत्ती वेळी कुठली रसायने अस्तित्वात होती याची उकल होणार आहे. जर पहिल्या पॅरेग्राफ मध्ये जर पाहिलं आपण त्याविषयी दिलंय, दोन्ही विधानं दिले. पण 3 नंबरचं विधान बघा, हायड्रोजन धुके याच दीर्घिकेतील उष्णतेमुळे कमी होणार हे समजणार आहे. तर सी विधान मात्र त्या ठिकाणी दिलेलं नाही. पॅसेजचा विचार केला आपण तर ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये याची क्लिअर माहिती आपल्याला सापडते, काय अडचण नाहीये. तर पर्याय क्रमांक 3चं उत्तर हे 2 नंबर म्हणजे ए आणि बी बरोबर, हे करेक्ट आहे. ओके, पुढे पहा आता, विठ्ठल तिळवी जे या मोहिमेचा भाग होते त्यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिलं आहे, त्यांनी टेक्सासच्या A&M विद्यापीठाच्या मिशेल इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल फिजिक्स अँड एस्ट्रॉनॉमी या संस्थेमध्ये काम केलेलं आहे, बरोबर. तर हे विधान बरोबर आहे. तिळवी हे 2017 मध्ये विश्वातील सर्वात जुन्या कृष्णविवाराचा शोध घेण्याच्या पथकामध्ये पण होते, बरोबर आहे. तिळवी हे मूळचे गोव्याचे रहिवासी आहे, हे पण पॅसेजमध्ये दिलंय. मात्र 4 नंबरचं चुकलंय बघा, कारण की त्यांनी अमेरिकेतील मिशिगन मध्ये पदव्युत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले असं म्हटलंय. पण ऍक्च्युली पॅसेज मध्ये दिलंय का त्यांनी गोव्यातून पदव्युत्तर शिक्षण घेऊन पूर्ण केलेलं आहे. तर हे दुसऱ्या परिच्छेदामध्ये बघा, मी तुम्हाला एक्झॅक्ट वाचून दाखवतो. खालून 4थी ओळ आहे बघा, ते गोव्याचे असल्याने तेथील राज्य उच्च शिक्षण मंडळातही त्यांची भूमिका होती. गोवा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी, बघा गोवा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी जे आपलं म्हणणं, आणि इथं दिलं तर मिशिगन मध्ये. त्याच्यामुळे मग ते विधान चुकलंय. आणि आपल्याला चुकीचं शोधायचं असेल तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 चौथ्याचं उत्तर हे 4 नंबरचं घेणं या ठिकाणी गरजेचं होतं, आणि ते घेतलं असेल तर तुमचं उत्तर हे 100% बरोबर आहे ना. नेक्स्ट, आता पुढे बघा, आता 5वा आणि शेवटचा प्रश्न पहिल्या पॅरेग्राफचा, तो काय, आता खालील विधाने वाचा. सगळे दीर्घिका दुर्बिणीच्या साह्याने शोधणे सोपे असते नाही, हे विधान बरोबर नाहीये. कारण की बघा दुसऱ्या ओळीत जे वाचलं तर आपण त्याच्यात दिलंय की काही दीर्घिका ज्या आहे त्या 77 सारख्या या शोधण्याला सोप्या असतात असे नाही. असतात असे नाही म्हणजेच ते सोप्या नसतात. म्हणून सरसकट सगळ्याच दीर्घिका शोधणं सोपं आहे, सगळ्याच म्हटलंय कारण प्रश्नामध्ये, म्हणून ते चुकीचं आहे. ए विधान हे गलत आहे. 2 नंबर बघा, EGS77 सारख्या इतक्या दूर अंतरावरील दीर्घिका शोधण्यात प्रथमच यश आलेलं आहे, बरोबर. तर मग हे पॅसेज मध्ये दिलेलं आहे की प्रथमच यश आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला आपल्याला जे आहे तर बी विधान पर्याय 2 नंबर म्हणजे बी विधान बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. म्हणजे पहिले विधान चुकीचे म्हणजे बी विधान बरोबर आहे. बी विधान बरोबर आहे असा पर्याय घ्यायला लागेल आपल्याला. म्हणजे पर्याय क्रमांक जो 2 आहे फक्त ब बरोबर, तो या पद्धतीने ओके. ठीक आहे, तर पहिला प्रश्न अशा पद्धतीने आपण चर्चेला घेतला आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करू, पुढच्या पॅसेजकडे जाऊ. त्याच्यामध्ये अभ्यासक्रमातील सामान्य भाषा विज्ञान म्हणजे लँग्वेज स्टडी, तर हा विषय पूर्वीच्या अभ्यासक्रमातही होता अशी सुरुवातीची ओळ पॅसेजची, पण त्या वेळोवेळी बदल करून तो अद्ययावत करणे आवश्यक आहे. या विषयात भाषेबद्दलच्या सर्वसामान्य माहितीचा अंतर्भाव होतो. भाषा म्हणजे काय, तिची वैशिष्ट्य काय, भाषा आणि समाज यांचे संबंध काय, भाषा विज्ञान म्हणजे काय वगैरे, या पद्धतीने हा पॅसेज होता. ठीक आहे, याच्या प्रश्नांची उत्तर बघू आपण. तर पहिला प्रश्न बघा याच्यातला, खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. तर भाषा अभ्यासाआधी भाषेबाबत खूप समजुती प्रचलित होत्या. भाषा अभ्यासाच्या पूर्वी खूप गैरसमजुती होते त्याच्याबद्दल, म्हणजे गैरसमज होते. तर हे विधान बरोबर आहे, कारण पहिल्या परिच्छेदामध्ये भाषेबद्दलचे चिंतन वाढल्याने गैरसमज दूर झाले. म्हणजे भाषेचा अभ्यास केला, चिंतन केलं, गैरसमज दूर झाले. म्हणजे पूर्वी भाषेबद्दल बरेचसे गैरसमज होते,
हे त्याचा अर्थाचं रिव्हर्स घ्यायचं म्हणजे असं ऍझ्युम करायचं. आणि हे नवीन बदललेल्या पॅटर्न मध्ये असे प्रश्न खूप येणार आहे जे दिलेले नाही क्लिअर, पण ते ऍझ्युम करायचे, ऍझम्पशन घ्यायचं आहे त्याचा. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून भाषा अभ्यासा आधी खूप गैरसमजुती होत्या, कारण चिंतन वाढल्याने गैरसमज दूर झाले. म्हणजे पहिले विधान जे हे बरोबर आहे. नेक्स्ट, बोलीभाषा समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाची अधिक गरज आहे. आता तांत्रिक ज्ञानाची अधिक गरज आहे हे विधान पण बरोबर आहे. तर हे विधान बघा आता, तर बोलीभाषा समजून घेण्यासाठी तांत्रिक ज्या गोष्टी त्याची गरज आहे, दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये बघा, वरून 5व्या ओळीमध्ये बघा, वाचून दाखवतो मी तुम्हाला. तर बोलीभाषांचा 5वी ओळ बघा, बोलींचा अभ्यास करताना आवश्यक असणाऱ्या तांत्रिक ज्ञानाची विद्यार्थ्यांना अधिक गरज आहे. बोली म्हणजे बोलीभाषा, डायलेक्ट, अशा अर्थाने आपल्या दोन्ही विधानं बरोबर आहे, ए आणि बी. म्हणून दोन्ही विधानं बरोबर असल्याचा जर पर्याय तुम्ही पाहिला 7 नंबर मध्ये, नाही 6 नंबर मध्ये, तर दोन्ही विधानं बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा पर्याय बरोबर आहे. ओके. 7 नंबर बघा आता, भाषा विज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कल्पना एवढ्याशा भाषा अभ्यासाने होणार नाही. कारण भाषा विज्ञान क्षेत्राची प्रगती खूप बलाढ्य आहे आणि एवढ्याशा भाषा अभ्यासाने होणार नाही. पण काय क्लिअर होईल, भाषेबाबत जागृती निर्माण होते. बरोबर, भाषेबद्दल जागृती निर्माण होते, भाषेबद्दलची जिज्ञासू वृत्ती जागृत होईल, गैरसमजुती दूर होतील. आणि चौथं वरील पैकी एक आहे. पण पॅसेजचा दुसरा पॅराग्राफ पाहिला आपण, तर त्याच्यामध्ये भाषेबद्दलची जिज्ञासू वृत्ती जागृत होईल. फार काही खूप नाही होणार एवढ्याशा अभ्यासाने, पण जिज्ञासू वृत्ती जागृत होईल. हे सेकंड पॅराग्राफ मध्ये म्हटलेलं आहे बघा. जी तांत्रिकची ओळ वाचली आपण, त्याच्या आता वरून एक 7वी 8वी ओळ बघा, भाषा विज्ञानाच्या क्षेत्रात आजपर्यंत झालेल्या प्रगतीची संपूर्ण कल्पना एवढ्याने होणार नाही. बरोबर आहे. हे जरी खरे असले तरी निदान भाषेबद्दलची जिज्ञासा जागृत करण्याचे कार्य जरी केले तरी पुरेसे आहे. म्हणजे जिज्ञासू वृत्ती जागृत होईल. पर्याय क्रमांक 2 हा 7व्या प्रश्नाचा पर्याय योग्य ठरतोय. पुढे बघा आता 8वा प्रश्न, ज्याच्यामध्ये काय दिलंय बघा, पुढील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. भाषेबद्दलचा खोटा अभिमान टाळून, खूप अभिमान आहे तर तो या ठिकाणी टाळून भाषेची रहस्य उलगडण्याची इच्छा बाळगणे भाषा अभ्यासाचे कार्य आहे. तर हे सरळ सरळ आपल्याला परिच्छेदामध्ये सापडत आहे. त्या माहितीनुसार पहिलं विधान बरोबर आहे. कालेलकरांनी भाषेबद्दलचा स्वच्छ दृष्टिकोन निर्माण करण्याचे कार्य केलंय. दोन्ही विधानं हे आपल्याला बरोबर त्या ठिकाणी सापडत आहे. आणि कालेलकर यांचा देखील विचार आपल्याला करायचा आहे. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये ही सगळी माहिती दिलेली बघा. डॉक्टर नागो कालेलकरांनी, खालून 3री ओळ आहे, या बाबतीमध्ये खूप मोलाचे कार्य केलेले आहे ना. म्हणून मग तुम्हाला ए आणि बी हे दोन्ही गोष्टी सापडतील. पहिली पण गोष्ट तुम्हाला पॅसेज मध्ये सापडणार आहे की ते अभिमान टाळून. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये बघा, खालून 4थी 5वी ओळ आहे, भाषेबद्दलचे खोटे अभिमान टाळून भाषेचे अधिकाधिक रहस्य उलगडण्याची इच्छा अभ्यासातून झाली तरी पुष्कळ आहे असं म्हणणं आहे. तर 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ए पण बरोबर आहे आणि बी पण बरोबर आहे. असा दोन्ही बरोबर असलेला पर्याय म्हणजे 3 नंबरचा पर्याय हा उचित ठरतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट 9 आणि 10 नंबरचे पर्याय बघा आता. 9 आणि 10 ठीक आहे. आता 9 नंबर बघा, भाषा विज्ञान हा अभ्यासक्रमात खालील पैकी कशाचा अंतर्भाव होत नाही. म्हणजे भाषा विज्ञानामध्ये जे आता दिलंय खाली त्याच्यापैकी कशाचा अंतर्भाव होत नाही. ठीक आहे. पहिलं आहे भाषेबद्दलची सर्वसामान्य माहिती. जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की भाषेची सर्वसामान्य जी माहिती आहे तर ते घेणं योग्य आहे. ए पर्याय हा बरोबर आहे. या ठिकाणी ए पर्याय हा बरोबर आहे की पहिल्या परिच्छेदानुसार जीवनाचे सखोल ज्ञान, फक्त याचं काही वर्णन नाही केलं आणि वर्णनात्मक व्याकरण आहे हे नाहीये. म्हणून बघा, सर्वसामान्य माहिती बरोबर आहे, जीवनाबद्दलचे सखोल ज्ञान बरोबर आहे. नाही, जीवनाबद्दलचे सखोल ज्ञान हे काही दिलेलं नाही पॅसेज मध्ये. तुम्ही वाचलाय, पॅसेज पाहिलाय, त्याच्यामुळे मग बी नंबरचं गलत होईल. आणि वर्णनात्मक व्याकरणाचा पण उल्लेख नाही. पण भाषा विज्ञानाची मूल तत्वे
ए आणि डी याचा उल्लेख पहिल्या पॅरेग्राफ मध्ये दिलेला आहे. जर आपण पहिला पॅरेग्राफ जर पाहिला तर आपल्याला या दोन्ही गोष्टी क्लिअर व्हायला मदत होणार आहे, है ना? ठीक आहे. तर बघा, पहिलं वाक्य होतं किंवा भाषेबद्दलची सर्वसामान्य माहिती. वरून दुसऱ्या ओळीत आहे बघा, या विषयात भाषेबद्दलच्या सर्वसामान्य माहितीचा अंतर्भाव होतो. बरोबर, हे घ्यावं लागेल. आणि भाषा विज्ञानाची मूलतत्वे जी आहे ती देखील त्याच्यामध्ये आहे. वरून चौथ्या ओळीत बघा, याची मूलतत्वे कोणती, त्यातील भिन्न संप्रदाय इत्यादीची माहिती यामध्ये येते, म्हणजे भाषा विज्ञानामध्ये येते. ठीक आहे. तर मग 9 नंबरचा जो काही आपला प्रश्न आहे, 9 नंबरच्या प्रश्नामध्ये ए आणि डी जर पाहिलं आपण तर ए आणि डी पर्याय क्रमांक 4 हा बरोबर ठरला आहे. ओके. आता याच्यातला 10वा आणि शेवटचा प्रश्न बघा, खालील कोणते विधान हे बरोबर आहे? पूर्वीच्या अभ्यासक्रमात असलेला भाषा विज्ञान हा घटक तितकासा अद्ययावत नव्हता, असं म्हणणं आहे त्यांचं. तितकासा अद्ययावत नव्हता. तर पहिलं विधान आहे बघा, दुसऱ्या परिच्छेदात पहिल्या ओळीनुसार वेळोवेळी अभ्यास अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे असे दिलेलं आहे. त्यामुळे पहिले विधान बरोबर आहे. का पूर्वीच्या अभ्यासक्रमात भाषा विज्ञानात तितकाच अद्ययावत नव्हता, कारण वेळोवेळी अद्ययावत करण्याची गरज पडते ना. दुसऱ्या पॅरेग्राफ नुसार आपण याला बरोबर ठरवलंय. दुसरं विधान आहे, बोलीचा अभ्यास हा अभ्यासक्रमातील समाविष्ट घटक नसतो म्हटलंय. मात्र पॅसेज मधलं जर पाहिलं तर, कारण बोलणे हा भाषा अभ्यासातील समाविष्ट घटक आहे, म्हणून या ठिकाणी ए हे बरोबर आहे आणि बी चुकीचं आहे. तर मग कोणतं बरोबर विचारल्यामुळे फक्त ए 1 नंबरचा पर्याय हा आपल्याला बरोबर ठरेल. ठीक आहे. 2 पॅरेग्राफ साधारण अशा पद्धतीने आपण लक्षात घेतले. आता आपण तिसऱ्या पॅरेग्राफ कडे जाऊ. बघा, याच्यामध्ये या ग्रहावर अनेक प्राणी आढळतात असा पॅरेग्राफ आहे सुरुवातीला. तर वृक्ष वनस्पतींसारखे स्थावर जीव आहेत जे हालत नाही जागेवरनं. तर जलचर आहे, काही कीटक आहे, पशु पक्ष्यांचे अनेक प्रकार आहे. आपला मनुष्य देह देखील या विविध देहांप्रमाणेच आहे, जे प्राणी वगैरे आहे. परंतु थोडे जरी निरीक्षण केले तरी आपल्याला कुठून हे येईल की आपल्या मनुष्यांना असे अद्वितीय गुण दिले आहेत की जे इतर प्राणी मात्रात आढळत नाही. आपल्याला कळून येईल की हे गुण कोणते मग, की जे आपण प्राणी मात्रापासून वेगळे करतात. असा एक फिलॉसॉफिकल टच असलेला हा पॅरेग्राफ आहे, जो इंटरेस्टिंग होतो. बरोबर. तर तुम्ही वाचलाय, तुम्हालाही आवडलाय तो पॅसेज. 11 नंबरचा प्रश्न काय होता बघा, लेखकाच्या मते जिवंत व मृत शरीरात काय फरक आहे? प्राण्यात नाही, जिवंत आणि मृत शरीरात. तर बघा, 11 नंबरचा जर तुम्ही पर्याय पाहिले तर मग जिवंत शरीर खाते आणि मृत शरीर खात नाही. जिवंत हे असं अंदाजाने उत्तर द्यायचं आपल्याला. जिवंत शरीर प्रजोत्पादन करते तर मृत शरीर तसं करत नाही. एरवी हे दोन्ही वाक्य असे बाहेर बरोबर आहेत, पण पॅसेजचा विचार केला तर जिवंत माणसाला चेतना आणि जाणीव असते हे घेतलंय. बघा, फक्त 30 नंबरचा बरोबर आहे. चेतना आणि जिवंत शरीराला चेतना असते आणि मृत मध्ये मात्र ते काही दाखवत नाहीये. तर हा एक फरक आपल्याला या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे. प्राणी आणि मनुष्यातील भेद नाही हा, तर आपल्याला जिवंत आणि मृत शरीरातील भेद असा घ्यायचा असल्यामुळे आपण फक्त सी नंबरचं विधान जे हे बरोबर ठरवूया, म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. हे तुम्हाला साधारणपणे दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये सापडतंय बघा. पहिली जोड त्यांनी विचारली होती की आपल्या या प्रश्नाचे उत्तर एका प्रश्नाने जिवंत आणि मृत शरीरात काय फरक आहे? त्याचे उत्तर चेतना किंवा जाणीव सर्व जीव या चेतना प्रदर्शित करतात, म्हणजे जिवंत असेल तर, आणि मृत नाही करत. म्हणजे म्हणूनच जिवंत आणि मृत शरीरात जो आहे तो फरक आपण या ठिकाणी विचारलेला होता तुम्हाला. आता पुढचे काही प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये जर विचार केला तर काय विचारलंय बघा, 12 नंबरला, मनुष्याला कोणत्या गोष्टी इतर प्राण्यांपासून वेगळे करतात? तर चेतना आहे 1 नंबर. विकसित चेतना, तर त्या परिच्छेदानुसार बघा ही गोष्ट घ्यावी लागेल. त्याच्यानंतर मग भाषा निर्माण करणे ही एक आपल्यामध्ये प्लस असलेली गोष्ट आहे. जीवनाविषयीचे चिंतन या गोष्टी आहेत. प्रजोत्पादन तर प्राणी पण करतात, आपण पण करतो है ना. आणि स्वसंरक्षण तेही करतात, आपणही करतो. म्हणून मग आपल्याला सी आणि डी
हे पर्याय नाही चालणार. मग चालणार काय आपल्याला? ए, विकसित चेतना आहे आपल्यामध्ये, ए नंबर चालेल आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला जीवनाच्या अर्थाविषयी हे पण दिलंय पॅसेज मध्ये, आणि त्याच्यानंतर भाषा निर्माण करणे हा एक पार्ट दिलेला आहे, म्हणून ए. काय दिलंय? ए सी डी, ए सी स्वसंरक्षण. आणि मग पॅसेज वाचू आपण परिच्छेदानुसार बघा आता, कारण अंदाजे चालणार नाही आपल्याला. तर ते वाक्य कुठे पहा बरं, ज्याच्यामध्ये भाषा निर्मिती वगैरे असं आहे. ठीक आहे. तिसरा पॅराग्राफ बघा, एका कीटकात पशु माकडात काय फरक आहे? तर ते खातात, आपणही खातो. ते झोपतात, आपणही झोपतो. ते प्रजोत्पादन करतात, आपणही करतो. ते स्वसंरक्षण करतात, आपणही करतो. म्हणजे स्वसंरक्षण हा जो पॉइंट आहे हा तो वेगळा नाही करत आहे आपल्याला, म्हणून आपल्याला सी नंबरचा पर्याय नाही चालणार आहे. सी अर्थात आपण नाही घेणार. तर मग प्रजोत्पादन, स्वसंरक्षण या दोन गोष्टी आपल्याला अशा पण नकोच आहे. इतर प्राण्यांपासून वेगळे करतात असं विचारलंय ना, तर मग ते पण संरक्षण करताय ना, आपण पण करतोय. झालं. अजून गोष्ट काय बघा, वरील कार्य अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो हे कदाचित आपल्याकडे असलेल्या श्रेष्ठ चेतना घ्यावं लागेल, परंतु इथे प्राण्यापेक्षा श्रेष्ठ कसे आहोत याचं परिपूर्ण उत्तर मिळत नाही. तरी पण मग अजून बऱ्याचशा गोष्टी आहे. तर मी कोण आहे, भगवंत वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला जर विचारल्या तर आपल्याला ते वेगळं होतं. तर मग जर आपण आता पूर्ण विचार केला तर मग आपल्याला बघा काय काय दिसून येतं या ठिकाणी. तर भाषेबद्दलची सर्वसामान्य माहिती है ना, ते घ्यावं लागेल आपल्याला. सगळ्यात महत्वाचं आहे की जीवनाबद्दलचे सखोल ज्ञान. नाही कुठे आहे ते बघा, नीट बघा. पहिले विकसित चेतना घ्यावं लागेल, स्वसंरक्षण नको, जीवनाच्या अर्थाविषयी, आणि एक आहे आता भाषा निर्मितीचं ए, सी आणि डी. कोणत्या गोष्टी आपल्याला वेगळ्या करता येतं ना, प्रजोत्पादन नकोय आपल्याला. कसं आहे, मनुष्याला कोणत्या गोष्टी इतर प्राण्यांपासून वेगळ्या करतात? तर एक आहे विकसित चेतना 100%, त्याच्यानंतर जीवनाच्या अर्थाविषयी आणि भाषा निर्माण करणे असा पर्याय या ठिकाणी बघा. आपण एक नंबरकडे जाऊ, ज्याच्यामध्ये आपण ए, नंतर बी आणि ई. ए बी ई पाहिजे आपल्याला. ए बी आणि ई असा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1 करा. या ठिकाणी हे 1 या पद्धतीने आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी मी बदल करतो. या ठिकाणी 1 नंबरच्या पर्यायाकडे जायचं आपल्याला, ए, बी आणि ई. ठीक आहे, हे आपल्याला या पद्धतीने घ्यायला लागेल, हरकत नाही. चला पुढे. वेद आपल्याला 13 प्रश्न बघा, कोणते प्रश्न विचारण्याचा सल्ला देतात? वेद आपले शेवटच्या ओळींमध्ये बघा, है ना, कुठेतरी वेदांचा विषय या ठिकाणी त्यांनी घेतला आहे. त्याच्यामध्ये वेद आपल्याला कोणते प्रश्न विचारण्याचा सल्ला देतात? पहिली गोष्ट आहे आपले स्वरूप, है ना, आपले स्वरूप, बरोबर. तर शेवटच्या ओळींनुसार वेद हे मनुष्य आणि इतर प्राण्यातील अंतर काय याविषयी काही सांगत नाहीये, म्हणून फक्त तो भागच चूक आहे, बाकी सगळं बरोबर. मग आपलं स्वरूप बरोबर आहे. मनुष्य इतर प्राण्यात अंतर काय हे पण सांगतात. विश्वाचे नाही, अंतर काय हे सोडून विश्वाचे स्वरूप सांगतात. भगवंत कोण आहे हे पण सांगताय. तर मग याचं ए बरोबर आहे, सी बरोबर आहे. हा, ए बरोबर आहे. त्याच्यानंतर मग सी बरोबर आहे. आपण ओळी वाचू आता, शेवटच्या ओळी बघा, ज्याच्यामध्ये बघा त्यांनी विचारलंय, वेद आपल्याला असा सल्ला देतात, आपण जन्म, मृत्यू, जरा व व्याधी या क्लेशापासून जिज्ञासा दाखवली पाहिजे. कुत्रे, मांजरे असे प्रश्न विचारू शकत नाही, परंतु एका खऱ्या माणसाच्या मनात असे प्रश्न आले पाहिजे, बरोबर.
म्हणूनच मग वेद आपल्याला काय आहे, आपलं स्वरूप, त्याच्यानंतर विश्वाचं स्वरूप आणि भगवंत कोण आहे, त्याच्यावरच्या 1-2 ओळी होत्या बघा अजून. तर रात्री अजून 2-3 ओळी अगोदर वाचतोय मी. रात्री दिसणाऱ्या प्रकाशाकडे पाहून आपण भूतकाळात पडतो, सर्व क्रिया इतर कोणताही प्राणी करू शकत नाहीये. मनुष्य जीवनात मी कोण आहे, म्हणजे स्वतःचं अस्तित्व, हे विश्व काय आहे, विश्वाचं अस्तित्व, भगवंत कोण आहेत, व आपण या विश्वात आपला व भगवंत यांचा संबंध काय, असे प्रश्न विचारावेत. आणि वेद आपल्याला असा सल्ला देतात. म्हणून आपल्याला काय करायला लागेल, या सगळ्या गोष्टी घ्यायला लागणार आहे. आपले स्वरूप घ्यावं लागेल, त्याच्यानंतर बघा म्हणजे ए घ्यावं लागेल, त्याच्यानंतर मग विश्वाचं स्वरूप घ्यावं लागेल सी, आणि भगवंत कोण आहेत ए, सी आणि डी. हा पर्याय क्रमांक आपल्याला 1 घ्यावा लागणार आहे, ए, सी आणि डी. ठीक आहे, हे पर्याय जर घेतले आपण तर आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर ठरलंय 1 नंबरचं. ओके, पुढे 14 बघा. आता आपण इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, याचं उत्तर आपल्याला केव्हा मिळतं. आता मी जे पाहिलं की जेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाविषयी आपण प्रश्न विचारला, 100% ए, हे बरोबर आहे. जेव्हा आपण भाषा निर्माण करतो, भाषेचाही इथे काही संबंध नाहीये. जेव्हा आपण आत्मनिरीक्षण करतो, हे चालेल की आपण कोण आहोत, भगवंताला आपण प्रश्न विचारला. तर जेव्हा आपण स्वसंरक्षण, तर डीचा पण काही उल्लेख नाही. तर ए आणि सी 14 नंबर मध्ये ए आणि सी असलेला पर्याय पाहिला तर 4 नंबरचा बरोबर आहे. म्हणून 14 नंबरचं उत्तर हे 4 नंबरचं बरोबर ठरत आहे. ठीक आहे, 15 बघा. खालीलपैकी योग्य विधान ओळखायचे आपल्याला. मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा खाणे, झोपणे, आपण एक खातो ते एक हातात लिहिलं तर प्रजोत्पादन, संरक्षण या क्रिया अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो कोण, मनुष्य, आणि त्याचं चेतना आहे. म्हणजे पहिलं विधान जे हे बरोबर आहे, दिलं तर पॅसेज मध्ये शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये. इतर प्राणी मनुष्याप्रमाणे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या क्लेशा संबंधित जिज्ञासा दाखवत नाही. बरोबर आहे, ही बुद्धी दिलेली आपल्याला परमेश्वराने, म्हणून आपण दाखवतो. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहे. तर 15 नंबरच्या याच्यात दोन्ही विधानं बरोबर असा पर्याय जर पाहिला आपण, तर ए आणि बी योग्य असा पर्याय जर पाहिला तर आपल्याला 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी घ्यायला लागेल. हा, या ठिकाणी आपण 3 नंबरचा पर्याय घ्यायचा आहे. ए आणि बी हे दोन्ही विधानं बरोबर आहे असा पर्याय म्हणजे 1 नंबरचा पर्याय. ओके, ठीक आहे. हे या पद्धतीचं अनालिसिस हे फार महत्वाचं आहे. इथे एक टाईप केला गेला आहे, पण त्याच्यापेक्षा आपण आता या ठिकाणी जे अनालिसिस करतोय हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, पुढच्या पॅरेग्राफ कडे जाऊ आपण. आता पुढचा पॅरेग्राफ हा 4था पॅरेग्राफ आहे. आता हा पॅरेग्राफ कशाबद्दल आहे याची पहिले तुम्ही माहिती घेतलेलीच आहे. बघा तो पॅरेग्राफ. आता याच्यात भगवद्गीता त्याच्यामधला एक पॅसेज घेतला आहे. भगवद्गीता जरी स्वतंत्रपणे प्रकाशित व वाचली जात असली तरी ती मूलतः संस्कृत महाकाव्य महाभारत यात सापडते. म्हणजे भगवद्गीता इथं पार्ट ऑफ महाभारत म्हणजे असं आहे ते. आणि यात महाभारतात सध्याच्या कलियुगापर्यंत घडलेल्या घटनांचे वर्णन दिले वगैरे वगैरे सगळं तुम्ही पाहिलंय. थोडा फिलॉसॉफिकल टच असलेला होता. तर खालीलपैकी योग्य विधान निवडायचे आपल्याला. भगवद्गीता ही स्वतंत्रपणे वाचली जात असली तरी ती महाभारत या महाकाव्याचाच एक भाग आहे. पहिलं विधान हे 100% बरोबर आहे, ए बरोबर आहे. पुढे महाभारत हा ग्रंथ मानवी इतिहासातील सर्वात महान अशा तत्वज्ञानविषयक व धर्मविषयक संवाद आहे. सर्वात महान असा म्हटलेलं आहे, पण मात्र महाभारत हा महान संवादांपैकी एक आहे असं सुरुवातीला म्हटलंय. बघा मी ओळ वाचतो ती वरून 4थी ओळ बघा. जो मानवी इतिहासातील सर्वात महान तत्वज्ञान विषयक व धर्मविषयक संवादांपैकी म्हणजे वन ऑफ द आहे. आणि याच्यात काय म्हटलेलं आहे तर सर्वात महान संवाद आहे, पण संवादांपैकी एक आहे. म्हणून बी विधान हे गलत झालं. ए नंबरचं बरोबर म्हणजे फक्त ए बरोबर हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. कळलं तुम्हाला काय होतं तिथे संवादांपैकी एक आहे. आणि प्रश्नात काय विचारलं होतं, ब नंबरचं वाक्य वाचतं परत. महाभारत हा ग्रंथ मानवी इतिहासातील सर्वात महान असा तत्वज्ञान विषयक संवाद आहे, पण त्या संवादांपैकी एक आहे हे या ठिकाणी महत्वाचं होतं. नेक्स्ट, परिच्छेदानुसार श्रीकृष्णाविषयी कोणते विधान अयोग्य आहे. बघा, श्रीकृष्ण म्हणजे सर्वसाधारण मनुष्य नसून ते स्वयं भगवान आहेत. ते स्वयं भगवान आहेत, बरोबर आहे वाक्य. ते स्वयं भगवान आहेत. श्रीकृष्णांच्या हस्तक्षेपामुळे द्रौपदीची लाज राखली गेली, हे पण बरोबर आहे. पुढे
धृतराष्ट्र व पांडू या दोघांचे पुत्र एकाच राजघराण्यात वाढले. पॅसेज मध्ये दिले काही काळ एकाच राजघराण्यात धृतराष्ट्राने त्यांना सांभाळलं. आणि श्रीकृष्ण हे भगवान म्हणून भूतलावर वापरत होते नाही, मनुष्य म्हणून वापरत होते, वावरत होते. तर 4 नंबरचं वाक्य हे या ठिकाणी गलत होते. कारण बघा दुसऱ्या परिच्छेदानुसार श्रीकृष्ण हे तत्कालीन राजकुळात जन्म घेऊन एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते, भगवंत म्हणून नाही, एक सामान्य व्यक्ती म्हणून ते वावरत होते. ठीक आहे. तर 17 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने तुम्हाला देणं अपेक्षित. 18 नंबर बघा आता, भगवद्गीतेविषयी खालील कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? तर भगवद्गीता ही श्रीकृष्णाने अर्जुनाला यादवी युद्धानंतर सांगितले. तर ऍक्च्युली यादवी युद्धाच्या यादवांमध्ये झालेलं म्हणजे तर त्याच्या अगोदर झालेलं आहे आणि हे म्हणतंय त्याच्या नंतर. म्हणून 18 नंबरचं जे तर ए विधान हे गलत आहे. कळलं ना? इथं म्हटलंय त्यांनी नंतर आणि तिथं म्हटलं तर अगोदर. पुढे, धृतराष्ट्राने पांडवांचे पालन पोषण केल्याचे आढळते. धृतराष्ट्राने केलंय पांडवांचं पालन पोषण, काही अंशी केलेलं आहे, योग्य आहे म्हणजे. तर मग बी विधान योग्य आहे. फक्त बी पहिल्या परिच्छेदानुसार भगवद्गीता ही यादवी युद्धापूर्वी सांगितली गेली म्हणून पहिलं विधान गलत आहे. मात्र धृतराष्ट्राने देखील काही काळासाठी पांडवांचे पालन पोषण केलं म्हणून ते विधान बरोबर आहे. म्हणजे फक्त बी बरोबर 18चा असा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. 19 बघा आता, एक जोड्या लावाचा पर्याय होता. विदुर हे पांडवांचे चुलत भाऊ. चुकीची जोडी ओळखायची ना आपल्याला. तर विदुर हे पांडवांचे चुलत भाऊ होते. होते का? विदुर कोण आहे बघा? काका विदुर, म्हणजे ते पांडवांचे काका होते. इथं चुलत भाऊ म्हटलंय म्हणजे ए विधान जे तर हे गलत आहे. पांडवांचे चुलत भाऊ नाही. बी, अर्जुन हा श्रीकृष्णाचा मित्र आहे आणि मामे भाऊ आहे. पण अर्जुन जो आहे ना हा श्रीकृष्णाचा मामे भाऊ नाही, आते भाऊ आहे. बरोबर, आत्या लागेल ती. म्हणून मग ए मध्ये तर काका आहे, तिचं चुलत भाऊ लिहिलंय. पांडवांचे चुलत भाऊ नाही, ते पांडू यांचे चुलत भाऊ आहे म्हणजे ते विधान बरोबर आहे. बी नंबर जे अर्जुन हे चुकलेलं आहे कारण त्या मामे भाऊ लिहिलं पण ते आते भाऊ होते. नंतर मग कुंती जी आहे ती श्रीकृष्णाची आत्या आहे, हे बरोबर आहे म्हणून ते आते भाऊ व्हायला पाहिजे ना, तिथं मामे भाऊ दिलं होतं. आणि द्रोणाचार्य जे ते पांडव कौरवांचे गुरु आहे, बरोबर आहे, दिलंय पॅसेज मध्ये. तर मग याच्यातली जी जोडी चुकीची आहे ती कोणती जोडी चुकीची निघाली? मग फक्त अर्जुनाची म्हणजे बी नंबरची चुकीची निघाली. बी जो पर्याय दिलेला आहे फक्त बी चूक. थांबा, अर्जुन हा श्रीकृष्णाचा मित्र आहे, अर्जुन, आणि श्रीकृष्णाचा मामे भाऊ आहे. अर्जुन हा श्रीकृष्णाचा मामे भाऊ आहे. पण ते आते भाऊ आहे ना, तो अर्जुन हा आते भाऊ आहे. कुठे दिलंय बघा, नीट बघा हे बरं का. दुसऱ्या पॅराग्राफ शेवटची ओळ बघा, याचे काका विदुर, त्याच्यानंतर मामे भाऊ श्रीकृष्ण, म्हणजे मामे भाऊ श्रीकृष्ण. अर्जुनचा मामे भाऊ श्रीकृष्ण आहे, है ना. अर्जुन हा श्रीकृष्णाचा मित्र व मामे भाऊ आहे, बरोबर आहे. मग विदुर जो आहे इथं पांडवांचे चुलत भाऊ दिलेला आहे ना, पांडूचे नाही, पांडवांचे चुलत भाऊ, म्हणजे ए नंबरची जोडी चुकीची आहे, बरोबर आहे. तर अर्जुन आते भाऊ असल्यामुळे तर ते परिच्छेदानुसार श्रीकृष्ण हा अर्जुनाचा मामे असा उल्लेख आहे व कुंती ही श्रीकृष्णाची आत्या लागेल, ते बरोबर दिलंय. अर्जुन हा श्रीकृष्णाचा मित्र, बरोबर, व मामे भाऊ आहे. अर्जुन हा मामे भाऊ आहे. नाही ना, अर्जुन हा इथे काय म्हटलंय बघा, मामे भाऊ श्रीकृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणाखाली असल्यामुळे अर्जुन हा श्रीकृष्णाचा मित्र व मामे भाऊ हे चुकीचं आहे ना. कारण की
अर्जुन हा श्रीकृष्णाचा आते भाऊ आहे, कारण ती आत्या होती त्याची मानलेली किंवा असेल, ठीक आहे. त्या पद्धतीने बी विधान तर बरोबर ठरतंय. मग आपल्याला चुकीचं काय ठरतंय, तर मग बी पण चुकीचंच झालं आणि फक्त बी पर्याय घ्यायचा आहे. तर पर्याय क्रमांक आपल्याला मग 4 घ्यावं लागेल. कारण विदुर जे याच्यामध्ये पांडवांचे, इथं काय दिलं बघा प्रश्नपत्रिकेमध्ये, पांडवांचे चुलत भाऊ असं म्हटलंय, पण ते पांडूचे चुलत भाऊ होते, ते पांडवांचे काका होते विदुर. म्हणजे ए पण जोडी चुकीची आहे आणि बी पण जोडी चुकीची आहे. मग पर्याय क्रमांक आपल्याला 1 मध्ये जे येतं ए आणि बी चूक, हे दोन्ही पर्याय म्हणजे दोन्ही चुका आपल्याला घ्यायला लागतील. ठीक आहे, इथं करेक्शन करतो मी, ए आणि बी दोन्ही चूक असा पर्याय घ्यायला लागेल. ए व बी चूक. कळलं ना तुम्हाला? तर विदुर हे पांडवांचे चुलत भाऊ नाहीये, तर पांडवांचे काका आहे. आणि अर्जुन हा श्रीकृष्णाचा मित्र आहे, पण मामे भाऊ नसून आते भाऊ आहे. म्हणून ए आणि बी चुकीचे असा पर्याय जर आपण पाहिला तर 1 नंबरचा या पद्धतीने आहे. ठीक आहे, बघा नातेसंबंधामध्ये कन्फ्युजन होऊन जातं काही वेळेला, पण आपल्याला पॅसेजचा विचार करून हे सगळं बरोबर ठरवायचंय. आता शेवटचा प्रश्न बघा, धृतराष्ट्राच्या पुढील विधान योग्य आहे का ते ठरवायचंय. धृतराष्ट्राच्या संमतीने, परवानगीने दुर्योधनाने पांडूंच्या पुत्रांची म्हणजे हे पांडव यांची हत्या करण्याचा कट रचला. जर पॅसेज पाहिला तुम्ही तर त्याच्यामध्ये धृतराष्ट्राच्या संमतीने होती, त्याची संमती म्हणजे मनोमन, त्याला माहित होतं सगळं होतंय असं, त्यांच्या हत्येचा कट रचला हे विधान या ठिकाणी हे विधान जे तर ते बरोबर आहे. बघा ना, धृतराष्ट्र संमतीने हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. आणि पितामह भीष्मदेवांनी फक्त कौरवांना मार्ग, फक्त मुळे चुकलंय, त्यांनी दोघांना मार्गदर्शन केलंय पितामह भीष्मदेवांनी, है ना. मग पितामह भीष्म, कौरव आणि पांडव या दोघांना मार्गदर्शन केल्याचे नमूद आहे, बरोबर. मग तुम्हाला काय करायचंय, पहिलं विधान फक्त बरोबर आहे हे घ्यायचंय. दुसऱ्या संमतीने कट रचला गेला, मात्र इथं बी पाहिजे, मात्र बी विधान हे चुकीचे आहे. ए विधान हे बरोबर आहे, फक्त ए विधान हेच बरोबर आहे असा पर्याय पाहिला तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचं हे या पद्धतीने बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. पुढचा जर पॅरेग्राफ पाहिला तर युवकांबद्दल येतो. युवकांचे वाढते सामान्य ज्ञान, स्पर्धात्मक परीक्षा तुमच्याशी रिलेटेड बघा. यामुळे घडणारी बुद्धीची मशागत, दैनंदिन जीवनात प्रसंग परत्वे घडणाऱ्या सहज चर्चेमुळे वाढणारा आवाका, या गोष्टी व्यक्तीच्या वक्तृत्व क्षमतेचे संगोपन करण्यास साह्यभूत राहिल्याशिवाय राहत नाही. फक्त एक भीती आहे की दिवसेंदिवस साधन शरणता वाढते, साधनांना आपण शरण जातोय. कोणती गोष्ट करवून घेण्याकडे सर्वांचा कल आहे, करवून घ्यायचं काम समोरच्याकडून. पूर्वी गणिताचा काही भाग तोंडीत उरकला जायचा, आता गुणाकार भागाकार बेरीज सुद्धा उपकरण लागतं, म्हणजे कॅल्क्युलेटर लागतं. स्वतः करणे किंवा करून पाहणे हे तर वृत्तीत राहिलं नाही. स्वतः करणं, करून पाहणं, करून तर पाहू ही वृत्तीतच नाहीये. तर जीवनाच्या सर्व क्षेत्रापासून बसून पाहणे आणि पाहत बसणे हा भाव बळावत चाललाय वगैरे वगैरे. असा एक इंटरेस्टिंग असलेला हा पॅसेज तुम्ही वाचला आहे. पहिला प्रश्न बघा. आता पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलं काय, आता ती एक गोष्ट महत्वाची ठरेल. तर उतार्यानुसार वक्तृत्व क्षमतेचे कौशल्य विकसित करण्यासाठी साह्यभूत ठरणाऱ्या खालीलपैकी कोणत्या गोष्टी साह्यभूत ठरत नाही, खालीलपैकी कोणत्या ठरत नाही वक्तृत्व कलेसाठी. 1 नंबर, वक्तृत्वाच्या क्षेत्रातील प्रस्थापितांचे चक्रव्यूह भेदून, बरोबर. मग पहिला जर विचार केला तर तुम्हाला काय करायचं, काही ओळी दिल्या आहे बघा. पहिल्या काही ओळीत वक्तृत्व क्षमतेचे कौशल्य विकसित करण्यासाठी वाचला आपण. आता स्पर्धात्मक परीक्षामुळे घडणारी बुद्धीची मशागत हे योग्य आहे. प्रसंग परत्वे घडणाऱ्यांची सहज चर्चा, प्रसंग परत्वे आपण आपलं मत मांडतो हे पण बरोबर आहे. आणि या दोन्ही गोष्टी साह्यभूत ठरतात असे दिले, परंतु कोणत्या गोष्टी साह्यभूत ठरत नाही विचारल्यामुळे, तर मग कोणत्या गोष्टी साह्यभूत ठरत नाही, तर मग सी नंबर आहे. वाढती साधन शरणता आणि दैनंदिन जीवनात ज्या काही चर्चा होत आहे ते घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे आपल्याला काय काय घ्यायचं आहे, तर वक्तृत्वाच्या क्षेत्रातील प्रस्थापितांचे चक्रव्यूह भेदून. तर आता ही ओळ पहिल्या ओळीत तर काही दिसली नाही, तर ती बघू आपण. हा, दुसऱ्या पॅरेग्राफ म्हणजे पहिली ओळ बघा. अंगी पात्रता असूनही घडणारी उपेक्षा सहन करावी लागते. वक्तृत्वाच्या क्षेत्रातही प्रस्थापितांचे
चक्रव्यूह भेदून आत शिरावे लागेल. परंतु मग वक्तृत्वाच्या क्षेत्रातही म्हणजे वक्तृत्वाच्या याच्यात प्रस्थापितांचे चक्रव्यूह आपल्याला भेदावे लागणार आहे ना. म्हणजेच प्रश्न विचारला उतार्यानुसार वक्तृत्व क्षमतेचे कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी सहाय्यभूत ठरत नाही असं विचारलंय. तर मग वक्तृत्वाच्या क्षेत्रातील प्रस्थापितांचे चक्रव्यूह भेदायचं आहे म्हणजे ए नंबरचं हे बरोबर आहे. पुढे स्पर्धात्मक परीक्षांमुळे हे पण बी पण बरोबर आहे आणि सी वाढती साधन क्षमता चुकीचं आहे आणि डी पण बरोबर आहे मात्र है ना. कोणत्या गोष्टी ठरत नाही असं विचारलंय आपल्याला. हे वक्तृत्वाचं काय आहे परत एकदा वाचू आपण. तर बघा अंगी पात्रता असूनही दुसऱ्या पॅरेग्राफची पहिली ओळ असतोय असूनही घडणारी उपेक्षा सहन करावी लागते. वक्तृत्वाच्या क्षेत्रातही प्रस्थापितांचे चक्रव्यूह भेदून आत शिरावे लागेल म्हटलंय. पण प्रश्न होता आपल्याला की वक्तृत्व मग पहिल्या 2-3 ओळी वाचू बघा. युवकांचे वाढते सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर स्पर्धात्मक परीक्षांमुळे बुद्धीची मशागत हे एक जास्त महत्वाचं आहे. दैनंदिन जीवनात प्रसंग परत्वे घडणाऱ्या चर्चेमुळे वाढणारा आवाका या गोष्टी वक्तृत्व क्षमतेचे संगोपन करण्यास सहाय्यभूत ठरल्याशिवाय राहणार नाही. एवढंच घेऊ आपण मग, कारण की तो एक पुढचा पॉइंट तो भेदावे लागेल असं म्हटलंय तर ते नाही चालणार आपल्याला. म्हणून आपण परत एकदा विचार करू. ए नंबर बघा वक्तृत्वाच्या क्षेत्रातील प्रस्तावित हे नाही घ्यायचं आपण. तर स्पर्धात्मक म्हणजे कोणते सहाय्यभूत ठरत नाही तर मग ए ठरत नाही म्हणजे जे निवडायचं आहे. आणि वाढती शरण साधनता काय ते साधन शरण हे नाही आहे तर ए आणि सी हा पर्याय निवडावा लागेल. पर्याय क्रमांक 1 ए आणि सी त्या गोष्टी घ्यायच्या. इथे काय बघा खाली काय वक्तृत्व दिलेलं आहे तर याच्यामध्ये बुद्धीची मशागत इथं हे टाईप करताना झालंय बघा. बुद्धीची जी मशागत आहे ते बी नंबर मध्ये ही घ्यायची आपल्याला आणि डी या गोष्टी सहाय्यभूत आपल्याला ठरत आहे. आणि मग जे ठरत नाहीये ते काय मात्र सी आणि इथे ए घेऊन डी घेऊन टाकलं तर इथे आपण ए करू म्हणजे मग तो गोंधळ होणार नाही. तर मग आपल्याला ए आणि सी घ्यायचं असेल तर पर्याय क्रमांक 1 प्रश्न कळला होता ना कोणत्या सहाय्यभूत होत नाहीत. ओके चला. कोणती कर्म कौशल्ये अंगी बांधली म्हणजे अंगी आली म्हणजे जोपासली म्हणजे चालता चालता माणूस जगाचा प्रवासी होतो. कोणती कौशल्ये? एक निघणे चालणे, बोलणे चालणे, पोहोचणे थांबणे आणि नियोजन करणे थांबणे. जर पूर्ण पॅसेजचा जर आपण विचार केला तर मग कोणती कर्म कौशल्य याचं उत्तर साधारण बघा. शेवटच्या परिच्छेदानुसार माणूस हा निघणे चालणे पोहोचणे थांबणे या क्रिया करतोय. तर मग बघा निघणे चालणे ए नंबर घ्यायला लागेल आणि पोहोचणे थांबणे आणि सी नंबर. ए आणि सी असलेला 2 नंबरचा पर्याय घ्यायला लागेल आपल्याला जो आपल्याला करेक्ट उत्तर देईल. ओके या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. ओके तर मग या पद्धतीने 22 पर्यंत आपण प्रश्न डिस्कस केले. पुढे जाऊ आता 23, 24 आणि 25 हे 3 प्रश्न या पॅसेजला रिलेट करतात. आता कसे ते बघू. बघा आता 23 नंबरचा प्रश्न आहे अंतर्यामी वक्तृत्वाचा वेलू म्हणजे वेल मूळ केव्हा धरीन असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. अंतर्यामी वक्तृत्वाचा वेलू मूळ केव्हा धरीन. ठीक आहे. पहिलं कर्म कौशल्य अंगी बांधले म्हणजे हे आपल्याला बरोबर दिसतंय. तर दुसऱ्या परिच्छेदानुसार बघा साधन शरणे ए म्हणजे मानसिकचे पण दूर जातात 23 पाहिजे आपल्याला. शेवटच्या ओळीनुसार बोलणे हे साक्षीत्वाने तन्मयतेने निरामय तटस्थतेने व तरीही तल्लीनतेने करण्याची सवय लागल्यास अंतर्यामी वक्तृत्वाचा एक वेलू मूळ धरीन असं वाक्य दिलंय. म्हणून फक्त पर्याय क्रमांक जो आहे तर तो बी हाच बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय दिलंय बघा कर्म कौशल्य अंगी बांधले म्हणजे बोलणे साक्षीत्वाने झाल्यास. तर ते शेवटच्या ओळीनुसार जर आपल्याला घ्यायचं असेल अंतर्यामी वक्तृत्वाचा वेलू केव्हा मूळ धरीन. ओळी वाचून घेऊ आपण बघा. शेवटच्या ओळींमध्ये बघा शेवटच्या 2-3 ओळी पाहू आपण. या सर्वांशी कारण परत्वे आपल्याला बोलावंच लागतंय. हे बोलणे साक्षीत्वाने तन्मयतेने निरामय तटस्थतेने आणि तरी तल्लीनतेने करण्याची सवय लावून घेतली तर
अंतर्यामी वक्तृत्वाचा एक वेलू मूळ धरीन, नकळतो गगनाकडे वळेन, मग गगन हेच त्याचे सदन होईल. म्हणून फक्त डी आपल्याला जो पर्याय आहे तो 4 नंबरचा जो आहे तो डी है ना. 23 मध्ये बघा 4 नंबरचा पर्याय घ्यायचा आहे. तर बोलणे साक्षीत्वाने झाल्यास हीच गोष्ट आपल्याला घ्यायला लागेल, म्हणजे बी नंबर घ्यायचा आहे. हा बी नंबरचा पर्याय हा योग्य ठरेल. ओके. 24वा प्रश्न बघा आता. लेखकाच्या मते साधन शरणेत जी साधन शरणता आहे, शरण गेलोय आपण काही गोष्टींना, तर खालीलपैकी कशाचा समावेश होतो. 1 नंबर, माणसे कर्तेपणापासून दूर जात आहे म्हणजे साधन क्षमता होते. ठीक आहे. म्हणून मग या ठिकाणी ए नंबर आपल्याला घ्यावं लागेल. त्याच्यानंतर कोणती गोष्ट स्वतः करून घेण्यावर जोर आहे. स्वतःने करून स्वतः हा करून घेण्यावर नाही, दुसऱ्याकडनं करून घेण्यावर आहे. नीट लक्षात घ्या. म्हणून बी विधान हे आपल्याला चुकीचं ठरेल. हा ठीक आहे. त्याच्यानं सी बघा, जीवनाच्या काही क्षेत्रात बसून पाहणे किंवा पाहत बसणे हा भाग. काही क्षेत्रात म्हटलंय, पण पॅसेज मध्ये म्हटलंय की कोणतीही गोष्ट, काही नव्हे तर कोणतीही गोष्ट करून घेण्याकडे भर आहे, आणि तो स्वतः करणे यावर भर नव्हे, तो भर दिलाच जात नाही, स्वतः नाही करून घेण्यावर आहे. म्हणून बी पण चुकीचं आहे, सी पण आहे. आणि मनोरथाची पूर्तता स्वप्न सृष्टीत होऊ शकणार नाही हे इररिलेव्हंट आहे, म्हणजे सुसंगत. याचा पॅसेजच्या त्या ओळींशी काही संबंध नाही. फक्त ए नंबरचा पर्याय बरोबर घ्यायला लागेल, म्हणजे 4 नंबरचा पर्याय हा या पद्धतीने बरोबर ठरतोय. ठीक आहे. आता सेंट्रल आयडिया बघा काय पॅसेज मध्ये. वाढती साधन शरणता आहे, वक्तृत्व विकास व अडचणी. ठीक आहे. आणि वक्तृत्व विकासातील यशाचे गमक. आता वाढती साधन शरणता ठीक आहे, पण मग तो असा ओव्हरऑल पॉइंट नाही. वक्तृत्व विकासातील यशाचे गमक म्हणजे त्याच्यातला तो की पॉइंट आहे, तो आपल्याला जास्त महत्वाचा आहे. आणि महान देणगी वगैरे असं काही म्हटलं नाही. तर म्हणून तुम्हाला पूर्ण उतार्याची जर व्यवस्थित जर पाहिला तर त्याच्यामध्ये त्या वक्तृत्व कलेतील स्वरूप, अडचणी, विकास या गोष्टी उघड होतात. त्यामुळे जास्तीत जास्त जे तर त्याच्यामध्ये हे गमक हे सिद्ध होते. म्हणून पर्याय क्रमांक 25चं जे उत्तर आहे 3 नंबरचं घेणं हे योग्य आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 5 पॅसेज डिस्कस केले. आता आपण 6व्या पॅसेज कडे जाऊ. बघा 6वा पॅसेज जो आहे लोकप्रियतेची कारण याच्यावर दिले. पॅसेज बघून घ्या पटकन एकदा. हा पॅसेज बघा. लोकप्रियतेची आणखी काही लक्षणे शोधावं लागतील असं म्हटलंय ना. ठीक आहे. तर विशिष्ट सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीमध्ये समूहाची काही स्वप्न अपुरी राहिलेली असतात. समूह मनाला काही सल आहेत. सल म्हणजे काही त्रास आहे किंवा काही संकट आहे. तर काही गोष्टी घडाव्यात असे वाटत असतानाही घडलेल्या नसतात. विपरीत वास्तवामध्ये या गोष्टी घडायला वाव नसतो. अशा परिस्थितीत वास्तवापासून दूर असलेल्या स्वप्नभूमीमध्ये काही मानबिंदूंची निर्मिती समूहाकडून केली जाते. या मानबिंदूंना स्पर्श करणारे लेखन प्रचंड लोकप्रिय ठरण्याची शक्यता असते. ठीक आहे. म्हणजेच या पद्धतीने हा पॅसेज डेव्हलप झालेला आहे. प्रश्न बघू आपण आता. तर कोणतं लिखाण हे जास्त लोकांना आवडतं कदाचित किंवा स्ट्राईक करतं, या गोष्टींवर चर्चा आहे बघा. तर पहिला प्रश्न तोच आहे. लेखकाच्या मते कोणत्या साहित्य कृती म्हणजे लिटरेचर अभिजात म्हणजे क्लासिकल वगैरे व प्रतिष्ठित ठरताना दिसतात. कोणत्या साहित्यकृती, मग ज्या साहित्यकृतींच्या मागे व्यापक स्वरूपाचे सांस्कृतिक राजकारण असते. विशिष्ट वर्गाच्या जाणीवेचा प्रभाव असलेल्या साहित्यकृती. 2 नंबर. 3 वाचायला अवघड असणाऱ्या व वाचकांची परीक्षा पाहणाऱ्या. हे परिच्छेदात दिलंय. म्हणजे तर शेवटच्या ओळींमध्ये बघा आपल्याला जे काही मॅटर या ठिकाणी दिलंय शेवटच्या ओळीमध्ये, जर त्याचा विचार केला आपण तर या ओळींनुसार प्रचंड लोकप्रिय ठरणाऱ्या व लेखकाला भरपूर मानधन मिळवून देणाऱ्या साहित्यकृतींपेक्षा म्हणजे त्याच्यापेक्षा तर वाचकप्रिय न ठरणाऱ्या पण वाचायला अवघड वाटणाऱ्या, वाचकांची परीक्षा पाहणाऱ्या हे त्याचे फीचर्स आहे. या साहित्यकृती या नेहमी अभिजात प्रतिष्ठित ठरतात. म्हणून पर्याय क्रमांक हा 3
योग्य आहे. जोरकस संप्रदायाविषयी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे? 3 विधान बरोबर आहे. म्हणजे जोरकस संप्रदाय इतिहासाच्या विशिष्ट अवस्थेत निर्माण होतात हे दिलेलं आहे त्याच्यात. जोरकस संप्रदाय विशिष्ट निर्माण होण्यामागे समाजाने घेतलेले विशिष्ट वळण असते, विशिष्ट टप्प्यात येतात, ते बरोबर आहे. जोरकस संप्रदाय निर्माण झाले की त्यांचा दृष्टिकोन मांडणारा साहित्यकृती लोकप्रिय होईल, बरोबर आहे. मात्र 4 नंबरचं का चुकलंय बघा. तर जोरकस संप्रदाय संबंधित साहित्यकृती या लोकप्रिय होतात मात्र प्रतिष्ठित होत नाही असं म्हटलंय, पण त्या प्रतिष्ठित पण होता बघा. दुसऱ्या परिच्छेदानुसार त्या ओळी वाचल्या तर या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेले लेखन हे विशिष्ट काळापुरतेच मर्यादित आहे हे न ओळखता त्याचे महत्व, मग त्या ओळी दिल्या आहेत पुढे, तर अशा कादंबऱ्या लोकप्रियही होतात आणि प्रतिष्ठितही होतात. सेकंड पॅरेग्राफ मध्ये बघा. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे चुकीचे, कारण त्याच्यात ते प्रतिष्ठित होत नाही असं म्हटलंय आणि पॅसेजच्या सेकंड पॅरेग्राफ मध्ये ते होतात. या ओळी बघा, वाचा त्या, म्हणजे त्याची क्लिअर आयडिया तुम्हाला या ठिकाणी 100% येईल. 28 बघा. आता खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भौतिक यश व प्रतिष्ठा यांचे नाते प्रत्येक कालखंडात जमलेले आहे. तर भौतिक यश व प्रतिष्ठा याचे नाते कुठल्याही कालखंडात जमले नाही असे दिसत नाही. म्हणजे जमले आहे असे दिसत नाही, म्हणजेच जमलेले नाहीये. आणि इथं काय म्हटलंय? तर जमलेले आहे, म्हणजे पहिले विधान जे हे गलत आहे. पुढे अनेक प्रतिष्ठित व अभिजात साहित्यकृतींमागे व्यापक स्वरूपाचे सांस्कृतिक राजकारण असते असं म्हटलंय. पण या ठिकाणी बघा, जर पाहिलं आपण शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये, तर बी विधान देखील चुकीचं आहे, कारण तथाकथित प्रतिष्ठित व अभिजात अशी ती ओळ आहे. तर तिसऱ्या पॅरेग्राफची ती पहिली ओळ वाचून घेऊ आपण. ती हे एक वाचू म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. बघा, तथाकथित, पहिली ओळ वाचतोय तिसऱ्या पॅरेग्राफची बघा. तथाकथित प्रतिष्ठित व अभिजात म्हणून गणल्या जाणाऱ्या साहित्यकृतींमागे व्यापक स्वरूपाचे सांस्कृतिक राजकारणही असते. समाजाच्या अभिरुचीवर विशिष्ट वर्गाचे दडपण असू शकते. या वर्गाला महत्वाचे वाटणारे निकष हे सर्वकालीन आहेत, अशा पद्धतीने मांडले जातात आणि विशिष्ट काळात समाजावर ज्या वर्गाच्या जाणीवेचा प्रभाव असतो ती जाणीव महत्वाची, मूलभूत आणि प्रतिष्ठित ठरत असते. म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हटलंय इथं प्रश्नात, काय विचारलं होतं? प्रत्येक प्रतिष्ठित आणि अभिजित साहित्यकृती मागे प्रत्येक का? मग तर तथाकथित म्हटलंय, प्रत्येक मुळे चुकलंय ते. प्रत्येक नाही, तथाकथित ज्या मांडल्या गेल्या आहेत, सांगितल्या गेल्या, फक्त तेवढ्याच ज्या आहे त्याच, प्रत्येक नाही. म्हणून त्या अर्थाने आपल्याला बी विधान हे गलत आहे. हे तर पाहिलंय आपण की ते त्यांचे कुठल्याही कालखंडात जमले आहे असं दिसत नाही, जमले आहे असं दिसत नाही. मग जमलंय का नाही जमलंय? मग जमलं आहे असं दिसत नाहीये, म्हणजे जमलं नाही. तो पास झालाय असं दिसत नाहीये, म्हणजे तो नापास झालाय. असं तुम्हाला अर्थ लावा लागतील आणि स्किल या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. म्हणून 28 नंबरचा जो आहे तर त्याच्यात ए आणि बी दोन्ही विधानं अयोग्य किंवा चुकीचं असा पर्याय क्रमांक 4 हा घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढच्या 2 प्रश्नांकडे वळू आता आपण. तर बघा 29 आणि 30. 29 बघा, या उतार्यासाठी आता योग्य शीर्षक द्यायचं. शीर्षकाचं अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. हमखास 2-1 प्रश्न तुम्हाला शीर्षकावर विचारले जाणार आहे. श्रेष्ठ साहित्य, त्याच्यापेक्षा अजून बघा सांप्रदायिक साहित्य म्हणजे एखाद्या विशिष्ट जाती धर्माचं, आणि लोकप्रिय साहित्य आणि अभिजात साहित्य. हे थोडस जास्त चर्चा केलेलं आहे ना, दोन्ही पैलू जास्त कव्हर होतात. आणि साहित्याची लोकप्रियता, मग बघा चौथ्या ह्याच्यात फक्त लोकप्रियता आहे, पहिल्या ह्याच्यात श्रेष्ठ साहित्य आहे, 2 नंबर सांप्रदायिक, एकच पैलू घेतले आहे. याच्यामध्ये लोकप्रिय साहित्य आणि अभिजात साहित्य याच्याच विषयी चर्चा केली आहे थ्रू आउट. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर ठरला. 30 नंबर बघा आता, नासी फडके, शिवाजी सावंत व विश्वास पाटील यांच्या लेखनातून कोणत्या दृष्टिकोनाचा विचार होतो? हे जे 3 लोक आहे तर केवळ रंजन करणारे लेखक लेखकाला प्रतिष्ठा प्राप्त करून देतात, यांच्यानुसार हे गलत आहे. आणि वास्तवापासून दूर असणाऱ्या स्वप्नभूमीत, म्हणजे फ्रॉम रियालिटी ते दूर आहे, आणि त्या स्वप्नभूमीत निर्मिलेल्या मानबिंदूंना स्पर्श करणारे लेखन हे प्रचंड लोकप्रिय ठरते असं त्यांचं म्हणणं आहे. मग पॅसेजचा जर विचार केला आपण दुसऱ्या पॅरेग्राफचा,
सॉरी पहिल्या पॅरेग्राफचा तर नासी फडके शिवाजी सावंत यांचे ओळ वाचून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला ती आयडिया लक्षात येऊन जाईल बघा. शेवटच्या 2-3 ओळी पहिल्या पॅरेग्राफच्या वाचू आपण. अशा लेखनाला विशिष्ट सामाजिक सांस्कृतिक अवस्थेत प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असते. त्याच्यावरची ओळ बघा, या मानबिंदूंना स्पर्श करणारे लेखन प्रचंड लोकप्रिय ठरण्याची शक्यता असते है ना. केवळ रंजन करणाऱ्या लेखनासारखे ते पारदर्शकपणे उथळही वाटत नाही, म्हणजे केवळ मनोरंजन हा त्याचा हेतू नसतो, म्हणून तुम्हाला ते प्रतिष्ठा प्राप्त करून देतात. एक हे जे तर जे आहे तर पहिलं विधान हे गलत ठरलं, कारण ते तसं नाही करत, फक्त स्वप्न रंजतेकडे नाही जात. तर मग त्या ठिकाणी बी नंबरचं बरोबर ठरलंय की ते प्रचंड लोकप्रिय असतं, कारण ते वास्तवापासून दूर गेलेल्या स्वप्नभूमीत निर्मिलेल्या मानबिंदूंना स्पर्श करतं. अशा अर्थाने आपल्याला पर्याय क्रमांक बी, फक्त बी बरोबर 30 2 नंबरचा पर्याय हा बरोबर ठरेल. ठीक आहे, पुढच्या पॅरेग्राफ कडे जाऊ आपण आता. ठीक आहे, आपण आता पुढच्या पॅरेग्राफ कडे वळतोय, ज्याच्यामध्ये आर्थिक विषमता हा एक विषय घेतलाय बघा. आर्थिकता म्हणजे ज्याच्या इकॉनॉमिक्स कडे आहे विषय. तर आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सार्वजनिक वित्त व्यवहाराचा वापर केला जातो वगैरे. थोडं इकॉनॉमिक बेस होता, कारण सगळ्या विषयाचे पॅसेज आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर पहिला प्रश्न होता त्याच्यात की रोजगार वाढ करायची असेल तर शासनाच्या कर धोरणांची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचं आहे. तर हे विधान बरोबर आहे, कारण दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये ते दिलेलं आहे त्यांनी. आणि सरकार श्रीमंत वर्गावर प्रगतशील कर आकारणी करतं. सुरुवातीच्या काही ओळींमध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा. वरून 5व्या ओळीत आहे की सरकार प्रगतशील आणि पुरोगामी दराचे कर आकारून श्रीमंतावर कराचा भार अधिक बसवू शकते व त्यांच्याकडे अतिरिक्त उत्पन्न व साधन संपत्ती म्हणजे संपत्ती काढू शकते. म्हणजे दोन्ही विधानं हे बरोबर आहे 31 नंबरच्या प्रश्नाचे. ठीक आहे, 32 बघा आता. 32 मध्ये काय दिलंय प्रश्न वाचू पहिले आपण. पुढील विधाने वाचावं. अयोग्य विधान निवडायचंय. कराच्या वाढत्या प्रमाणामुळे करदात्यांचे उत्पन्न नियंत्रित होते. जर कर वाढवला तर करदात्यांचे नियंत्रण उत्पन्न नियंत्रित होते. बरोबर आहे, म्हणजे हे विधान हे या ठिकाणी बरोबर ठरत आहे. बरोबर, कारण बघा, तर करांचे दर वाढले असल्यास लोकांची, दुसरं विधान आता, करांचे दर जर वाढते असल्यास लोकांची काम करण्याची क्षमता व पात्रता कमी होते. मात्र हे विधान कुठेही लिहिलेलं नाहीये की जर तुम्ही कर वाढवलं आणि त्याच्यामध्ये मग काम करण्याची पात्रता आणि क्षमता कमी होईल. तसा काही संबंध पण नाही थेट, आणि दिलं पण नाही, म्हणून बी विधान हे चुकीचं आहे. मग आपल्याला चुकीचं निवडायचं आहे, तर मग 2 नंबरचा पर्याय की बी चुकीचं आहे असा पर्याय निवडावा लागेल. तर तो पर्याय या ठिकाणी बरोबर ठरेल. पुढे बघा आता 33 नंबर. सध्या सर्व देशांचे कोणते उद्दिष्ट आहे? देशातील आर्थिक विषमता कमी करणे. तर सगळ्या देशांचं हेच एक ध्येय आहे आणि तेच बरोबर आहे. तर बाकीच्या तिन्ही गोष्टी हे दिलेले नाही. एक दिलंय क्लिअर आणि एकच निवडायचं आहे. सिंगल बीट क्वेश्चन आहे. तर पहिलाच पर्याय निवडावा लागेल. 33 पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे, पुढे श्रीमंत व गरीब यांच्यामधील तफावत कमी करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करू शकते? यांची जर तफावत जी काही दरी निर्माण झाली, विषमता आहे, ती कमी करण्यासाठी काय करू शकते? तर सार्वजनिक वित्त व्यवहाराचा वापर. बरोबर, 1 नंबरचं बरोबर आहे. ठीक आहे, पुढे श्रीमंतावर अधिक कर बसवून, बरोबर आहे, मग त्यांच्याकडनं ते काढून घ्यायचं, हे पण बरोबर आहे. गरिबांना कर सवलती, बरोबर आहे, तिन्ही बरोबर आहे. पण उत्पन्न आणि भांडवलावर अधिक कर बसवून नाही, त्याच्याने मग अजून उत्पन्नावर जर कर बसवला तर मग तो गरीबालाही फटका बसेल, पण ते विधान नाहीये. कारण की ज्या वेळेला आपण पॅसेज वाचला आहे तर याच्यात गरीब व श्रीमंत यांच्यामधील तफावत कमी करण्यासाठी परिच्छेदामध्ये उत्पन्न आणि भांडवलावर अधिक कर बसवावा हे कुठे दिलेलं नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 4 म्हणजे चौथं जे डी नंबरचं हे चुकलंय. म्हणजे ए बी आणि सी असलेला पर्याय घ्यायला लागेल. ए बी सी 1 2 3 म्हणजे ए बी सी दिलंय तिथे. तर हे तिन्ही आपल्याला काय करायचे? योग्य ठरवायचे. मग 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी दिलाय. 34 प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचं गरजेचं आहे. 35 श्रीमती हिक्स प्रामुख्याने कोणत्या गोष्टीवर विचार करताना दिसताय आपल्याला? तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर. तर दुसऱ्या परिच्छेदात श्रीमती हिक्स या प्रामुख्याने रोजगार संधी, अप्रत्यक्ष कराच्या रोजगारावर होणारा परिणाम
आणि बेरोजगारी याच्याविषयी बोलताना दिसत आहे. म्हणून तुम्हाला पर्याय क्रमांक 4 घ्यावा लागेल. रोजगार संधी व बेरोजगारी हे दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये क्लिअर केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे उत्तर सापडेल. ठीक आहे, आता आपण 8व्या पॅसेज कडे जाऊ. स्वातंत्र्य, समता व विश्वबिंदुत्वाचा विचार यासारख्या वैचारिक प्रेरणांचा निर्मिती स्रोत आधुनिक काळातील फ्रेंच राज्यक्रांतीशी आहे. अशी सुरुवात आहे पॅसेजची. हे सर्वज्ञात आहेच. फ्रेंच राज्यक्रांती नेमकी केव्हा झाली हे लक्षात घेणे म्हणजेच काळाचा संदर्भ जाणणे वगैरे वगैरे. ठीक आहे, आता वळू आपण प्रश्नांकडे. बघा, तुम्ही पॅसेज वाचलाय त्याच्यामुळे पण जास्त डीप नाही जात आता. तर खालील विधाने वाचून अयोग्य पर्याय, चुकीचा पर्याय निवडायचा आहे. भूतकाळातील घटना, विचार, प्रसंग यांना जेव्हा काळाचा संदर्भ दिला जातो तेव्हाच आलेला बघा, तेव्हाच यातून मानवी जीवनाच्या वाटचालीच्या संदर्भात अर्थ प्राप्त होतो. तर हे विधान जे हे मात्र पॅसेजचा जर विचार केला तर बघा, या ठिकाणी पॅसेजचा जर विचार केला तर हे तरच त्या ठिकाणी त्याच्यातून मानवी जीवनाच्या संदर्भामध्ये अर्थ प्राप्त होतो. ते ए नंबरचं जे विधान आहे हे कुठेच आपल्याला आढळत नाहीये, त्याच्यामुळे मग ते चुकीचं ठरलं. आणि जे काही बी विधान बघा, आता फक्त फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता व बंधुभावाचा विचार केला. तर मग या ठिकाणी ए आणि बी दोन्ही विधान चुकीचे, कारण मग फक्त फ्रेंच राज्यक्रांतीने नाही केलं, तर अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध या दोघांनी समता, स्वातंत्र्य शेवटी दिलंय बघा पॅरेग्राफच्या, त्याच्यामुळे दोघांनी केलाय आणि केला नाही असं म्हणतोय. म्हणून जे आहे तर दोन्ही हा पर्याय निवडायचा आपल्याला. ए विधान व बी विधान हे दोन्ही काय आहेत मग चुकीचे, दोन्ही चुकीचे. पर्याय क्रमांक 3 या पद्धत निवडला असेल तर तुमचं उत्तर हे करेक्ट आहे. 37 खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडायचा आहे. आता भारतात समतेचा आणि लोकशाहीचा विचार 19व्या शतकानंतर प्रबळ झाला. तर तिसरी ओळ जर पाहिली तर या ठिकाणी बी विधान हे चुकीचं, ए नंबर बरोबर आहे. म्हणजे तर कारण की 19व्या शतकानंतर तो झाला आहे विचार, लोकशाहीचा विचार है ना, योग्य पर्याय आहे तो. कालक्रमानुसार मांडणी करून इतिहास लेखन करताना कालक्रमानुसार विषयाचे प्रतिपादन केले जात नाही असं म्हटलंय, पण ते केले जाते. तर बघा, ज्या वेळेला कालक्रमानुसार मांडणी करून इतिहास लेखन करताना कालक्रमानुसार विषयाचे प्रतिपादन केले जाते असं म्हटलंय, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दुसरं जे विधान आहे तर हे चुकीचं ठरते, कारण ते केले जात आहे. मग योग्य काय, फक्त ए बरोबर आहे. कारण भारतात समतेचा आणि लोकशाहीचा विचार 19व्या शतकानंतर प्रबळ झाला. हे आपण पहिल्या पॅरेग्राफ मध्ये बघा, तिसरी ओळ आहे, भारतात समतेचा आणि लोकशाहीचा विचार 19व्या शतकानंतर प्रबळ बनला हे ध्यानात आले नाही तर, म्हणजे बनला आहे तो, जर ते आले नाही तर लोकशाही समाज रचनेची आणि तद्रुक गणित समतेची अपेक्षा आपण शिवकाळातही करण्याची चुकी करतो. म्हणून ते झालंय पण ते लक्षात नाही घेतलं तर मग प्रॉब्लेम येईल. म्हणून 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं म्हणजे फक्त ए बरोबर असं घ्यायला लागेल. जे तुम्ही कदाचित घेतलं असेल तर तुमचं बरोबर आहे. 38 बघा, आता खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 19व्या शतकाने वैज्ञानिक प्रगतीचा अत्युच्च टप्पा गाठला आहे. 38 बघा, तर तिसऱ्या परिच्छेदानुसार 20व्या शतकाने गाठला आहे. इथे 19व्या शतकाने दिलाय आणि त्या परिच्छेदामध्ये जर पाहिलं तिसऱ्या परिच्छेदामध्ये तर काय दिसतंय आपल्याला, तिसऱ्या परिच्छेदात 20व्या शतकाने, म्हणजे पहिलं गलत झालं. पुढे बघा, आता कालखंडानुसारी मांडणीचे महत्वाचे टप्पे विचारात घेतले जात नाही, पण ऍक्च्युली ते ज्या वेळेला कालखंडानुसारी मांडणीचे महत्वाचे टप्पे विचारात घेतले जातात असं म्हटलंय. तिसऱ्या पॅरेग्राफची दुसरी ओळ आहे. रेफरन्स पाहायचा असेल तर तुम्ही तिथं वाचलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. दोन्ही विधान आहे चुकीचे. मग 38चे दोन्ही विधान चुकीचे असा पर्याय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर योग्य पर्याय म्हणजे 3 खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. बरोबर 38. मग फक्त ए बरोबर आहे, फक्त बी बरोबर 2 नंबर आणि 3 नंबर दोन्ही बरोबर.
पण मग दोन्ही बरोबर नाही ना, आणि 4 नंबर आहे, मग दोन्ही विधाने चुकीचे, म्हणून पर्याय क्रमांक 4 घ्यावा लागेल, दोन्ही विधाने चुकीचे. ठीक आहे, तर मग दोन्ही विधाने चुकीचे, ए व बी दोन्ही चुकीचे. आणि ठीक आहे, तर मग पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य ठरेल. आता 39 आणि 40 हे दोन प्रश्न याच्याशी रिलेटेड असणार आहेत. कसे पाहता 39 बघा, आता खालीलपैकी म्हणजे विधाने वाचाने योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. तर प्रागैतिहासिक आणि इतिहास पूर्व कालखंडातील टप्पे विचारात घेऊन पूर्वीचे अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी मांडणी करत इतिहास रचला जातो. हे विधान तिसऱ्या परिच्छेदामध्ये दिल्यानुसार बरोबर आहे. हे पहिलं विधान बरोबर आहे. 2, प्रागैतिहासिक कालखंडात सामाजिक जीवन नव्हते. तर सामाजिक जीवन नव्हते, तर ऍक्च्युली त्यावेळेला सामाजिक जीवन होतं, म्हणून फक्त पर्याय क्रमांक काय घ्यावं लागेल बघा आपल्याला. हे विधान बरोबर आहे. आणि दुसऱ्या परिच्छेदानुसार सामाजिक जीवन नव्हते असं म्हटलंय, तर ते वाचून घेऊ आपण. तर दुसरा पॅराग्राफ बघा आता. काल क्रमानुसारी मांडणी करून इतिहास लेखन करताना कालक्रमानुसार विषयाचे प्रतिपादन केले जाते. म्हणजे तर काल, इतिहासपूर्व काल आणि ऐतिहासिक काल यामध्ये कालानुसारी वाटचालीचे प्रतिपादन करतात. बरोबर, मग ते आपल्याला करतात या पद्धतीने. जे एक वाक्य होतं मागे, तर ते आपण बरोबर ठरवलेलं आहे या ठिकाणी. ते इतिहास केला तर फक्त सामाजिक जीवन होतं का नव्हतं हे आपल्याला या ठिकाणी चेक करू आपण. तर त्या 3 कालानुक्रमी मांडलेले आहे त्यांनी. तर दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये अजून एक 7वी 8वी ओळ बघा वरून. तर 3 टप्पे त्यांनी दिलेले होते त्याच्यात. तर विकासाचे टप्पे घेऊन अश्मयुग, ताम्रयुग, लोहयुग अशी मांडणी करून इतिहास रचला जातो. बरोबर आहे, हे पण या ठिकाणी बरोबर ठरलंय. ओके, तर त्या अनुषंगाने पहिल्या सहस्त्रकाचा आणि दुसऱ्या सहस्त्रकाचा इतिहास रेखाटला जाऊ शकतो. एक फक्त काय आपल्याला लक्षात घ्यायचं आता की प्रागैतिहासिक कालखंडात सामाजिक जीवन नव्हते. तर विधान बरोबर आहे. बर, मग याच्यामध्ये बघा तिसऱ्या परिच्छेदामध्ये दिल्यानुसार सामूहिक जीवनाच्या टप्प्या अगोदर प्रागैतिहासिक आणि इतिहासपूर्व कालखंड विकासाचे टप्पे ध्यानी घ्यावे लागतात. म्हणजे त्याचा अर्थ प्रागैतिहासिक आणि इतिहासपूर्व कालखंड हे जीवनाच्या, सामाजिक जीवनाच्या अगोदर आहे. म्हणजेच मग प्रागैतिहासिक कालखंडात सामाजिक जीवन नव्हते. हे बी विधान हे आपल्याला बरोबर ठरतंय. आणि ए विधान जे तर ते इतिहासपूर्व टप्पे घेऊन करावं लागतं. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर झाले. म्हणजे 39चं जे उत्तर आहे हे आपल्याला 3 नंबर घ्यायला लागेल, ए आणि बी. ऍक्च्युली ते बी पण घ्या. दोन्ही विधानं जे तर ते बरोबर आहे. ए आणि जे आहे तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. ठीक आहे, ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहे, असं साधारणपणे तुम्ही लक्षात घ्या. ओके, 40 बघा आता. खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. 20व्या शतकाआधी वैज्ञानिक प्रगती अल्प प्रमाणात झाली होती. 20व्या शतकाआधी अल्प प्रमाणात झाली होती, कारण 20व्या शतकानंतर ती फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ हे विधान बरोबर आहे. कारण बघा तिसऱ्या परिच्छेदाने 20व्या शतकाच्या इतिहासात वैज्ञानिक प्रगतीने अत्युच्च टप्पा गाठला. म्हणजे याचा अर्थ पूर्वी कमी झाली होती. हे ऍझम्पशन घ्यायचं, लॉजिक लावायचं. बी नंबर, वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडत गेला आहे. हे पण विधान बरोबर आहे. कारण की
वैज्ञानिक प्रगतीमुळे व शोधामुळे मानवी जीवनात प्रचंड स्थित्यंतरे आली, म्हणजे अफरातफर झाली, म्हणजेच आमूलाग्र अगदी मुळासकट बदल झाला, हे आपल्याला योग्य म्हणता येईल. म्हणून पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधानं जे आहेत तर ते बरोबर आहे, असा पर्याय आपल्याला घ्यायला लागेल. ओके. आता 9वा पॅरेग्राफ बघा. जो भारतीय समाज जीवनाचे विश्लेषण करताना पूर्व परंपरा, आजचे वास्तव आणि जनमानस या तिन्ही गोष्टी एकवटून विचारात घेतल्या पाहिजे. आणि वसुधैव कुटुंबकम दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये दिलंय, विश्वची माझे घर वगैरे, असा हा पॅरेग्राफ तुम्ही वाचलाय. आता पहिला प्रश्न त्याच्यातला बघा. भारतीय समाजात सामाजिक एकात्मतेचा अभाव आहे तर असं लेखकाला का वाटतंय का आपल्या समाजात सामाजिक एकात्मतेचा का अभाव आहे? तर 1 नंबर, समाज असंघटित आहे म्हणून. बरोबर, समाज असंघटित आहे म्हणून. त्याच्यापेक्षा जास्त समाज विविध घटक समूहांमध्ये विभागला गेला आहे म्हणून. समाजात तत्वज्ञानी लोकांची कमतरता आहे आणि ब्रिटिशांनी काहीच प्रयत्न केले. पण संपूर्ण उतारामध्ये समाज हा विविध घटक, म्हणजे विविध घटक जे दिले त्याच्यामध्ये कोणते कोणते जात पात धर्म याच्यामुळे विभागला गेलाय, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर ठरतो. 42 बघा. जाती निरपेक्ष समाज का निर्माण नाही होऊ शकत, ज्याला आपण धर्मनिरपेक्ष किंवा जाती निरपेक्ष म्हणूया. तर लेखकाचं मत काय आहे, तर समाजाची बदलण्याची मानसिकता नाहीये, याच्यापेक्षा पण काय महत्वाचं, राजकीय बघा आता सत्ताधीशांचा राजकीय स्वार्थ प्रबळ आहे, त्याच्यापेक्षा पण कुटुंब, जात, गाव, वतन, राज्य, धर्म या संस्थांचे वर्चस्व पहिल्यापासून आहे. म्हणजेच यांचे सगळ्यांचे वर्चस्व होते. अशा अनेकविध घटकांना जोडण्यात भारतीय तत्वाचा धागा अतिशय क्षीणबल झालेला आहे, नाही जोडू शकला, कारण की एवढा पगडा आहे या जुन्या गोष्टींचा पहिल्यापासून, तर ते हालायला तयार नाही. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 बरोबर ठरले. आता बघा आपल्याला 43 नंबर आहे, वाचा तुम्ही प्रश्न, तुम्हाला पाणी घेतो. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही विचार करा. 43 नंबर मध्ये 1 नंबर बरोबर दिलंय, तर ते का दिलं असलं पाहिजे, हा या गोष्टीचा विचार करा. 43 नंबर बघा. भारतात विविध धर्म पंथाची विविधता असूनही जातीयता का नष्ट झाली नाही? म्हणजे भारतात विविध धर्म आहे, जाती आहे, तर यांचं ही जातीयता का नष्ट नाही झाली आहे? खूप वर्षांपासून त्याचा पगडा आहे. व प्रत्येक धर्म पंथोपंथाचे उपासना स्वातंत्र्य अबाधित होते. बरोबर आहे, तर प्रत्येक धर्मचं जे आहे तर ते अबाधित आहे. ए नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढे कोणत्याच धर्मपंथाने जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, केलाय लोकांनी पण नाही झालं, ते म्हणून बी चुकीचं आहे. जातीय नष्ट करण्याचे मार्गच नव्हते, हे काही कुठे दिलेलं नाही. आणि भारतीय समाजात भारतीय तत्वाचा कोणता धागा नव्हता, तो धागे होते, असं धागा नव्हता असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून फक्त ए नंबरचा पर्याय हा घ्यावा लागेल. 1 नंबर हा दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये दिलाय ते. 44 बघा. आता अनेकविध घटकांना एकत्र जोडणारा भारतीय तत्वाचा धागा होता तो, पण तो कोणता असावा असेल एकाच वाटते. तर बघा, सरकारी आदेश काढून हे नाही होणार, 1 नंबरचा नाही चालणार आपल्याला. नागरिकत्वाचे समान हक्क हे पण तर नाहीच आहे. भारतीय जनमानसाचे अंतर्मन बदलवणे, पण याच्यापेक्षा जास्त स्वकेंद्रित मनोवृत्ती जी आपली जात आपला धर्म हे कुठेतरी बदलायला पाहिजे. तर शेवटच्या ओळीनुसार समाजात जे स्वयंकेंद्रिततेची जी प्रवृत्ती जोपासली गेली आहे ती अनेकविध घटकांना जोडणारा तत्वाचा धारा तो क्षीणबल झालेला आहे, असं लेखकाचं मत आहे. ठीक आहे, म्हणून 44 आपल्याला 4 नंबरचा पर्याय हे घेणं योग्य आहे. 45 बघा. आपल्या देशातील माणसाची कोणती प्रवृत्ती आहे जी याच्यातून दिसून आली आहे? तर उदारमतवादी नाहीये, संकुचित घ्यावं लागेल, कारण जातपात आहे, स्वयंकेंद्रीय ना, म्हणजे संकुचित आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. आता एक शेवटचा पॅसेज आहे जो इंग्लिशचा आहे, हा ज्याच्यामध्ये बघा काय दिलंय, तर प्लॉट म्हणजे एक ड्रामाचा स्टोरीचा पार्ट असतो, त्याच्याविषयी ते बोलले. तर व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन प्लॉट अँड स्टोरी? तर पॅसेजचा जर विचार केला या दोघांमध्ये काय, तर पहिल्या परिच्छेदानुसार नोटीस ऑल्सो दॅट अ प्लॉट इज डिस्टिंग्विशेबल, हा वेगळा आहे प्लॉट फ्रॉम द स्टोरी.
प्लॉट आणि स्टोरी मध्ये फरक आहे असं त्याचं म्हणणं आहे, म्हणून एकमेकांपासून ते डिस्टिंग्विश्ड आहेत, वेगळे आहेत. म्हणून तुम्हाला पर्याय क्रमांक 1 घ्यावा लागेल. दे आर डिफरंट फ्रॉम इच अदर, म्हणजेच डिस्टिंग्विशेबलचाच अर्थ डिफरंट आहे. पुढे 47, व्हॉट हॅज बीन सेड अबाउट द व्हरायटी ऑफ प्लॅटफॉर्म्स, म्हणजे प्लॅटफॉर्म्स जे त्याची व्हरायटी बद्दल काय म्हटलंय तर देर आर अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लॅटफॉर्म्स, अशी ओळ पॅरेग्राफ मध्ये दिली, म्हणजे विविधता आहे त्याच्यामध्ये. म्हणजेच तुम्हाला बघा पहिल्याच्यात म्हटलं देर आर ओनली फ्यू, नाही म्हणजे थोडेच होता, ओनली वन पण नाहीये, देर आर मेनी, मेनी घ्यायला लागेल, कारण अ लॉट ऑफचा अर्थ काय होतो, मेनी होतो, हा म्हणजे मेनी. अशा अर्थाने समानार्थी शब्द शोधून काढायचे आणि ते पर्याय निवडायचे. 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. आणि नुसता इंग्लिश मध्ये येणारा पॅसेज हा जो आहे हा लँग्वेज बेस असतो मित्रांनो, त्याच्यामुळे मग समानार्थी शब्द त्याचे अर्थ शोधून काढणे याला फार जास्त जोर तुम्हाला द्यावा लागेल. व्हॉट द स्टोरी एक्सप्रेस, स्टोरी म्हणजे काय तर तुम्ही विचार केला तर त्या पॅरेग्राफ मध्ये जे दिलंय तर स्टोरीची व्याख्या दिली, दॅट इज अ बेअर सिनॉप्सिस, हे संक्षिप्त पार्ट आहे थोडक्यात ऑफ द टेम्पोरल ऑर्डर, जो आहे तर त्याचा ऑर्डर येते, तर टेम्पोरल ऑर्डर हा 2 नंबरचा पर्याय घेणं अत्यंत योग्य आहे. 48 उत्तर हे 2 नंबरचं योग्य ठरेल. आता शेवटचे 2 प्रश्न बघा. 49 ला काय विचारलंय तर एक मॅच आपल्याला करायला लावला आहे. हा आयोगाचाच एक पॅसेज घेऊन टाकलाय आपण मागच्या इतर परीक्षांतून, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी सापडेल. तर बघा आता 49 मध्ये प्लॉट ची जी काही केलंय त्याच्या माहितीनुसार मॅच द फॉलोइंग या प्रश्नातील 2 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे, कारण की त्याच्यामध्ये प्लॉट ला आर्टिस्टिक इफेक्ट, ऍक्शन जे आहे तर मॉरल क्वालिटीज, स्टोरी जी आहे तर ती सिनॉप्सिस आहे थोडक्यात, आणि प्लॉट आणि कॅरेक्टर जो आहे तर ते क्रिटिकल वाचला असेल तुम्ही तर 2 नंबर पर्याय हा योग्य आहे. सगळी माहिती क्लिअर करायची, कव्हर करायची आणि ते योग्य होईल. आता व्हॉट विच ऑफ द फॉलोइंग कॅनॉट बी रिलेटेड टू हेनरी जेम्स. आता हेनरी जेम्सचं एक मत घेतलं, लेखक पुन्हा वेगळा आहे, म्हणून हेनरी जेम्सच्या म्हणण्यानुसार फक्त बी आणि डी हेच बरोबर आहे. म्हणजेच हेनरी जेम्सने काय म्हटलंय, कॅरेक्टर विअर कलरफुल क्लॉथ्स इन लिटररी वर्क्स, तर ते वेगवेगळे रंगीत कपडे वगैरे घालतात. आणि प्लॉट इज डिस्टिंग्विशेबल फ्रॉम स्टोरी, हे फक्त हेनरी जेम्सचं म्हणणं आहे. आणि बाकीचे दोन्ही विधान हे लेखकाचं मत आहे, लेखक वेगळा आणि हेनरी जेम्स हा एक वेगळा कॅरेक्टर किंवा लेखक त्या ठिकाणी घेतला आहे. म्हणून तुम्हाला 50 प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं घेणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण यामध्ये 50 प्रश्न पॅसेजेसचे कव्हर केले. आता आपण या ठिकाणी जे तर ते काही प्रश्न 5 प्रश्न जे तर आपण ते जे आहे तर डिसिजन मेकिंगचे कव्हर करून टाकू, म्हणजे मग हा पार्ट आपला कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, तर डिसिजन मेकिंगच्या प्रश्नाकडे येऊ. आता 5 प्रश्न साधारण विचारले, आता याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये लक्षात घ्या. आणि आता क्वालिफाईंग झाल्यामुळे पेपर याचं फार मोठं महत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतंय. याच्यात सिच्युएशन समस्या काय ते पहिले लक्षात घ्या. तुम्ही एका कारखान्याचे मालक आहेत. आता तुमच्या कारखान्यात काही महिला देखील कामगार आहेत. महिलांना पुरेशा आरोग्य सुविधा नसल्यामुळे बऱ्याचशा महिला कामावर येत नाही, तर तुम्ही तर काही महिला संप करताय, काही कामावर येत नाही, काही संप करताय, कारण की तुम्ही काही सुविधा दिलेल्या नाही आरोग्याच्या त्यांना पुरेशा. तुमची चुकी म्हणजे ही. तर यामध्ये आपले नुकसान होते. तुम्ही काय निर्णय घ्या, कारण लोकच येत नाही कामाला आणि तुम्ही कारखान्याचे मालक आहे, नुकसान होतं. तुम्ही काय कराल आता, समस्या तर येऊन गेली. मग महिला कामगार नेत्यांशी बोलून त्यांना संप मागे घ्यायला लावेल. कस काय मागे घेतील, या काय हे कारण ज्या कारणामुळे संप झालाय त्याला तर पहिले क्लिअर करा. नाही होते मग ते क्लिअर ते करावं लागेल. पुढे संपकरी व गैरहजर कामगार महिलांना तत्काळ कामावर येण्याचा आदेश देईल. नाही येणार ते, असा तत्काळ तडकाफडकी नाही चालणार. मग ते रुजू न झाल्यास कामावर काढून टाकेल, 0 मार्क. मग तुमचं प्रोडक्शन थांबून जाईल ना. आणि प्रॉब्लेमला तुम्ही सोल्युशन काढा ना तिथे, ते महत्वाचं आहे. तर महिला कामगार नेत्यांशी बोलून संप घ्यायला मागे लावेल व ठराविक मुदतीत आरोग्य सुविधांची पूर्तता करण्याचे आदेश देईल. लगेच तर नाही होऊ शकत, पण आश्वासन देणं हे फार महत्वाचं आहे. याला पूर्ण मार्क मिळून जाईल तुम्हाला. आरोग्य सुविधांची तात्पुरती सुविधा करून संप मागे, तात्पुरता पर्याय ठीक आहे, पण हे जास्त महत्वाचं ठरेल. आणि संप मागे घ्यायला लागेल, ठीक आहे. याला तुम्हाला बाकीचे मग मार्क डिवाइड होऊन जातील, पण सगळ्यात पूर्ण मार्क जो आहे 3 नंबरला कव्हर होईल. लक्षात घ्या, आपल्याला 0 लक्षात घ्यायचा की हा नाहीच निवडायचा आणि सगळ्यात जास्त बेस्ट आहे त्याला निवडायचा. ठीक आहे, नेक्स्ट.
आता बघा, तुम्ही बाहेर गावी एका दौऱ्यावर गेले, काही अपरिहार्य कारणामुळे तुमचा दौरा अजून लांबला, दौऱ्यावर गेले तुम्ही आणि अजून लांबला दौरा, काही अपरिहार्य म्हणजे टाळता नाही शकत असे कारण, तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या मूळ कार्यालयातील कामकाजावर गंभीर परिणाम होतोय, तुम्ही नाही तिथे अधिकारी म्हणून किंवा काय असेल, आणि मग परिणाम गंभीर होतात ते, मग तुम्ही पुढील आठवड्यात पुन्हा वरिष्ठांसोबत एका महत्वाच्या दौऱ्यावर जावे, कारण तुमचा दौरा लांबणार आहे, तुमच्या वरिष्ठांसोबत जावं लागणार आहे. मग कार्यालयाच्या बाबतीत तुम्ही काय कराल? एक नंबर, कार्यालयातील कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून आणखी काही कर्मचाऱ्यांची भरती कराल. ठीक आहे, तुमच्या कर्मचाऱ्यांना सविस्तर सूचना देऊन व तुमच्या अनुपस्थितीत त्यांना कामाची जबाबदारी वाटून द्याल, हे जास्त बेटर आहे. शेवटी प्रलंबित कामाची पूर्तता करण्याची जबाबदारी तुमचीच असल्याने तुम्ही पुढील दौऱ्यावर निघून जाल आणि परत आल्यावर पुढील काम पूर्ण कराल, पण मग गंभीर परिणाम होतोय त्याचं काय? हे 0 भेटेल, कारण तुम्ही याच्यातून जबाबदारीपासून दूर होता, मलाच करायचं जाऊ दे असं नाही चालणार ना. मग हे जास्त महत्वाचं आहे ना, कामाचा अनुशेष आणखी वाढण्याची जोखीम घेऊ शकत नाही म्हणून पुढील दौरा रद्द कराल. पण मग वरिष्ठांचं काय? म्हणजे मग या ठिकाणी तुम्ही दोघांची सांगड जर घालायची असेल तर तुम्हाला पर्याय आहे की तुम्ही कामकाजावर परिणाम होऊ नये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे का जास्त, तुमच्या कर्मचाऱ्यांना जे आहे आता ते भरती कराल, ठीक आहे, पण जे आहे त्यांना सूचना देऊन त्यांची जबाबदारी वाटून द्याल, याला पूर्ण मार्क मिळून जाईल. आपण ठीक आहे, हे पण चुकीचं नाही, आणि हे कमी, याच्यानंतरच कमी महत्वाचं नाही, त्या अर्थाने तुम्हाला याची निवड करावं लागेल. येतंय तुम्हाला लक्षात साधारणपणे कोणता पर्याय निवडणं हे योग्य ठरतं. आता बघा, तुमच्या कार्यालयातील एक कर्मचारी त्याच्या कामामध्ये खूप कार्यक्षम आहे, कॉम्पिटंट आहे, परंतु तो अधिक जबाबदारी घेण्यासाठी उत्सुक नाहीये. का कुणास ठाऊक? तुम्हाला एका नवीन प्रकल्पाची जबाबदारी त्याच्यावर सोपवायची आहे आणि तुम्हाला माहित आहे की तो ती जबाबदारी पूर्ण करू शकेल आणि ती जबाबदारी तुम्हाला द्यायची आहे त्याला, पण तो उत्सुक नाहीये त्याच्यासाठी. मग प्रकल्पासाठी लागणारे कौशल्य असणाऱ्या व्यक्तींपैकी तो सर्वोत्तम असल्यामुळे तुम्ही त्याला जबाबदारी स्वीकारण्यासाठी भाग पाडाल. आता भाग पाडणं हे थोडस अधिकाराच्या कक्षेच्या बाहेर जातं. त्याची जास्त जबाबदारी न स्वीकारण्याची कारणे आणि त्याचे व्यवसायातील ध्येय जाणून घेण्यासाठी त्याच्याशी मोकळेपणाने चर्चा करा. का बरं नाही म्हणतोय तो, हे तर चर्चा करणं गरजेचं आहे. तुम्ही त्याची आर्थिक भरपाई भरून द्यायला तयार हे त्याला कळवाल, ठीक आहे, त्याने जास्त काम करण्याची जबाबदारी स्वीकारी यासाठी त्याला प्रोत्साहन द्याल, हे पण बरोबर. पण सगळ्यात जास्त बरोबर याला मार्क मिळून जाईल, मग सेकंड बेस्ट हा आहे ना, आपल्याला लक्षात येऊन जाईल. आणि या ठिकाणी हे पण ठीक आहे, पण भाग पाडाल मात्र हे नाही करू शकत आपण, कोणाला लक्षात घ्या. ओके, तर अशा पद्धतीचे 3 प्रश्न झाले डिस्कस. आता पुढे पहा, एका जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रशासकीय अधिकारी, आता अधिकाऱ्याच्या भूमिकेत जायचंय. काही स्थानिक लोक तुमच्याकडे तक्रार घेऊन आले की त्या परिसरातील स्वस्त धान्य दुकान हे वस्तूचे वाटप करताना जे लोक जास्त पैसे मोजायला तयार आहेत त्यांनाच प्राधान्य देते. तुम्ही काय कराल? कळतंय तुम्हाला तुमची भूमिका? आता या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आहे, लोक तक्रार घेऊन आले की रेशन दुकानदार बाबा अशाच लोकांना तुझे जास्त पैसे द्यायला तयार आहे, काय कराल? पहिले प्रकरणाची चौकशी कराल आणि दुकानामध्ये प्रत्येक वस्तूची किंमत ठळकपणे दिसेल अशी व्यवस्था कराल व सर्व स्थानिक लोकांकडून तेवढेच शुल्क आकारले याची खात्री कराल. बरोबर आहे. कोणत्याही व्यवसायात नफ्याच्या हेतूला प्राधान्य दिले जाते म्हणून या प्रकरणाकडे दुर्लक्ष कराल, 0 मार्क. तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून दूर झटकताय, पण त्याला अधिकार नाही तसा किती पण त्याच्या नफ्यासाठी पैसे घ्यायला, कारण की ते स्वस्त धान्य दुकान आहे ना शासनाचं. स्वस्त धान्य दुकानात काम करणाऱ्याला अटक कराल, ठीक आहे. स्वस्त धान्य दुकानाचा किती हिस्सा कोटा मंजूर झाला याची माहिती मिळवाल आणि त्या आकड्यांची तुलना दुकानाच्या मागील महिन्यातील व्यवसायाशी कराल, ठीक आहे. मग सगळ्यात जास्त बरोबर जे तर हे जास्त बरोबर मार्क मिळून जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर अटक कराल, ठीक आहे, हे पण, कारण की एकदम गंभीर स्वरूपाचा डायरेक्ट गुन्हा न म्हणजे हे करतात तर त्याला थोडं समज देण्यावर एक थोडस तुम्हाला जास्त महत्वाचं, कारण अटक करणं हे तुमचं प्रशासकीय अधिकारी म्हणून डायरेक्ट काम ते पोलीस प्रशासनाचं काम आहे. तर तुम्हाला काय आहे तर ते सगळं व्यवस्थित त्याला प्राधान्य द्यायचं, प्रत्येक किंमत ठळकपणे दिसेल, सर्व स्थानिक लोकांनी तेवढे शुल्क घ्यायचं, ते प्रॉब्लेम होतं ना शेवटी. मग त्याच्यातून सॉर्ट आउट करण्यासाठी त्या मार्गाला अवलंबायचं आहे. शेवटी आपल्याला त्याच्यातून मार्ग काढायचा आहे की कशा पद्धतीने ते सॉर्ट आउट होईल. आता शेवटचा प्रश्न बघा, तुम्ही एका कार्यालयात उपअधिकारी म्हणून कार्यरत आहे, उपअधिकारी आहेत,
तुम्ही तुमच्या भावाचे संगणकाचे दुकान आहे, ठीक आहे, आणि मग तुमच्या विभागातर्फे काही संगणकाची खरेदी करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा बघितल्यावर तुमच्या लक्षात आले की तुमचा भाऊ त्यापेक्षा कमी किमतीत तेच संगणक देऊ शकतो आणि त्यातून नफा पण मिळेल. तर तुमची भूमिका उपअधिकारी, तुमच्या भावाच्या संगणकाचे दुकान आहे, तुमच्या कार्यालयाकडे संगणकाची एक यादी मागवण्यात आली, निविदा. त्याच्या असं लक्षात आलं की त्या निविदांमध्ये तुमचा भाऊ नव्हता, मात्र पण तो कमी याच्यात देऊ शकतो आणि त्यालाही फायदा होईल आणि कार्यालयालाही फायदा होईल. तुम्ही काय करा, तुमच्या विभागाला कळवाल की पूर्वीच्या निविदांमधील प्रस्ताव हे महाग आहेत, म्हणून नवीन निविदा मागवण्याची विनंती कराल. ठीक आहे, हे तुमच्या प्रशासकीय जबाबदारीच्या विरोधात आहे, त्यामुळे तुम्ही कोणतीही कृती करणार नाही. पण याला 0 मार्क मिळेल, कारण कार्यालयाचा फायदा होऊ शकतो ना. तुमच्या भावासाठी कराल ही पुढची गोष्ट आहे, पण कार्यालयाचा फायदा पण या ठिकाणी तुम्ही डावलून देताय. तुमच्या भावामार्फत एक चांगला प्रस्ताव बनवून आपल्या विभागाकडे पाठवाल. कोणताही प्रस्ताव अंतिमता स्वीकारण्याआधी मंडळाने आणखी निविदा मागवाव्यात. बरोबर, ठीक आहे. तुमच्या विभागाला कळवाल की हे महाग आहेत, म्हणून नवीन निविदा मागवण्यासाठी तुम्ही विनंती कराल. हे भावाचं जे आहे हे नंतरच्या टप्प्यात जाईल. तर कोणताही प्रस्ताव अंतिमता स्वीकारण्या आणखी काही निविदा मागवण्यात यावा. तर आणखी काही निविदा हा सेकंड बेस्ट होईल, कारण की तुमच्या विभागाला कळवाल की पूर्वीच्या निविदांमधील ते महाग आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण ते कारण नाही आलं. नवीन निविदा मागवण्यासाठी विनंती कराल, त्याच्यामध्ये भावाचं मग तुम्ही ऍड कराल, असं साधारणपणे त्याच्यामध्ये दिसेल. केवळ भावाच्या फायद्यासाठी नसतं हे करत नाही तुम्ही, तर संस्थेचाही कार्यालयाचाही फायदा होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे येणं गरजेचं ठरेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या टेस्ट सिरीजचा 3रा पेपर सेट आपण या ठिकाणी अनालिसिस केलेला आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आल्या असतील आणि याच्यातून जे तुम्हाला शिकायला मिळतं हे तुम्ही पुढच्या पॅसेजमध्ये, पुढच्या सेटमध्ये, पुढच्या पेपरमध्ये आणि शेवटी परीक्षेला पण नियोजन करा त्याचं. ठीक आहे, या पद्धतीने आपण पुढच्याही काही सेटचं अनालिसिस तुम्हाला देणार आहोत. इथे थांबूया आपण. थँक्यू व्हेरी मच.